नमस्कार 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 मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचा खास शो ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला। तुम्हाला माहिती आहे आपण पूर्ण मुंबई फिरतोय ही रिक्षा घेऊन, गल्लोन गल्ली जातोय, लोकांचे प्रॉब्लेम जाणून घेतोय। आपण जोगेश्वरीमध्ये आहोत, सध्या मेन रोडला आहोत। इथून आपण आतमध्ये जाणार आहोत, गल्लोन गल्ली फिरणार आहोत। तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत, जोगेश्वरी फिरवतो। निवडणुका आल्या म्हटल्यावर कामं चालू। राजकारण्यांना असं वाटतंय की आम्ही काम केलं की आम्हाला मतं मिळतील, मतासाठी, बाकी कशासाठी येत नाही। सगळे सारखे जाईल। आम्ही कोणावर शिक्का मारायचा? मुंबईचा वाटोळा करायला निघालेली माणसं आम्हाला नकोच आहे। सध्या आपण आलोय मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये। तुम्ही पाहू शकता इकडे चालायला जागा नाहीये, रिक्षा कुठे फिरवणार असा प्रश्न झाला आहे आम्हाला। ही अवस्था करतो, दोन्ही साईडला पार्किंग लागल्यात, रिक्षाला जायला जागा नाही, लोकांना खरं चालायला जागा नाही। एक काम करू, रिक्षा आपण इकडेच पार्क करू आणि आपण आता या गणेश नगर भागामध्ये आतमध्ये जाणार आहोत। आतमध्ये जाऊया, लोकांशी चर्चा करूया, त्यांचं मत कुणाला, त्यांच्या समस्या काय जाणून घेऊया। एक काम करा, चला माझ्यासोबत। मगाशी तुम्हाला सांगितलं मी जोगेश्वरीमध्ये आलेलो आहे, रिक्षा बाहेर थांबलेली आहे। इथे रिक्षा तुम्ही अर्थात आतमध्ये येऊ शकत नाही, चाळ आहे ही। तुम्ही फक्त मी विजय जाऊन खाली दाखव, सगळं काम चालू आहे, लादीकरण चालू आहे इकडे सगळं। निवडणुका आल्यात करते, अर्थात कामं तर होणारच। आपल्यासोबत काही स्थानिक आहेत तिकडे। काकू, काम जोरात चालू आहे? हो, कारण निवडणुका आल्या म्हटल्यावर कामं चालू असू दे। कामं आमची 25 वर्ष तर चालूच आहेत आणि असतातच कामं। आमचे स्थायिक नगरसेवक आम्हाला 4 वर्ष नव्हते, आता स्थायिक नगरसेवक कोणीच नव्हतं। आमच्या नगरसेविका आज 25 वर्षाच्या राजुलताई पटेल, पण त्यांचं नाव हे सगळीकडेच गाजतंय, आत्ताही गाजतंय, इथून पुढेही गाजणारच आहे। पण आमची अपेक्षा अशी की स्थायिक नगरसेविका आम्हाला 4 वर्ष नव्हत्या, 4 वर्ष नव्हत्या, त्याच्यात आमचे जे हाल होत होते ते आम्ही बघत होतो। आमचा प्रश्न असा असतो की आजूबाजूला हे जे रहदारी आहे, ही कामं तर काम करावीच लागतात त्यांना, कोणाला? नगरसेवकाला। कामच येते, ही नाही केली तर करणार काय? गटार म्हणा, नाले म्हणा, तुमचे शौचालय म्हणा, सगळं ते करणारच। पण आमचं समस्या म्हणजे आता आम्ही रहदारी ही एवढी, आमच्या बैरामबाग म्हटलं तर रहदारी एवढी, तर रहदारीला आम्ही जाता येताना आम्हाला वाटेत जी अडचणी असतात त्या वाटेतल्या आमच्या अडचणी दूर झाल्या। अडचणी काय? अडचणी म्हटल्यावर तुम्ही म्हणाल तर आज एखादा माणसाला समजा आला अटॅक, तर तो जाताना तुम्हाला रस्त्यात एवढी म्हटलं तर एवढी हे असते, तुम्हाला काय म्हणतात त्या पार्किंग, ती जी एवढी असते ती बेफाम पार्किंग। तुमच्याकडे बाहेर चालायला जागा नव्हती? मग मी तोच तो माझा उद्देश आहे। तर ते हटवण्याचं काम पण असतं, सगळ्यांचं असतं, कोणी करू शकतो। त्यात काय म्हटलं नगरसेवकच पाहिजे असं नाही, स्थानिक पण करू शकतात, पण त्याला सपोर्ट मोठ्यांचा लागतो, की नुसता स्थानिक माणूस करू शकत नाही। ही कामं चालतात, ही सगळ्यांचीच असतात। दुसरी गोष्ट, आज तुम्ही भाजी मार्केटला गेलात तर तुम्हाला रिक्षाचा धक्का असा जोरात लागेल, माणसाचा पण लागेल पण रिक्षाचा पण लागेल। तो रिक्षावाला निघून जातो पण माणूस तिथेच पडतो, पण त्या पडलेल्या माणसाला कोण उचलत नाही। एवढे फेरीवाले झाले, मग त्याचाही बंदोबस्त झाला। फेरीवाले का वाढले एवढे? फेरीवाले का वाढले तर ह्याचा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे। एकच माणूस माझ्यासारखा बोलून नाही चालणार, त्याला प्रत्येकाला पडला पाहिजे, त्याने पण बोललं पाहिजे की हा फेरीवाला का वाढला। तर त्या फेरीवाल्यासाठी म्हणाल तर त्याला पण प्रश्न असेल तर दुसऱ्यालाही तुम्ही विचारू शकता की फेरीवाले का वाढले ह्याच्यामध्ये। पाणी वगैरे येतं का वेळेत? पाण्याचा टायमिंग जो आमचा होता, तो सकाळचा होता, तो आता दुपारचा म्हणजे 10चा आहे, पण आहे व्यवस्था वगैरे चांगली। सांगते काय, नगरसेवकाचं काम चांगलं आहे, पण ह्या ज्या आमच्या आर्थिक अडचणी, आज तुम्हाला बघायला गेला तर आम्हाला एकच मिल्लत हॉस्पिटल आहे कुपरला। आम्ही म्हटलं आमची सोय होते तर तिथे माणसाची ओळख लागते, BMC असून पण माणूस असाच तडपडत असतो किती उशीर, कारण बघितलेला आहे मी। तर थोडंफार राजकारणी असल्यामुळे मला माहिती आहे, आणि इतरांना तुम्ही विचारू शकता की BMC मध्ये गेल्यावर त्या माणसाचे हाल काय होतात। तर आपल्याला हॉस्पिटल पण पाहिजे। स्थानिक नगरसेवक येऊन जाऊन असतात का इकडे? स्थानिक नगरसेवकाची असते, येणं जाणं असतं स्थानिक नगरसेवकाचं। मोठे नेते आपल्या पाहुणे म्हणून बोलवलं की येतात, मग सत्कार स्वीकारायला। हा येतात, मी सांगू शकते, बोलू शकते, कारण मी पक्षात आहे म्हणून बोलू शकते। थोडं पालिका निवडणुका लागल्या आहेत, काय वाटतं कोण मारेल बाजी? ह्याच्यात आता झालंय कसं, खिचडी झाली आहे का? झाली आहे तर खिचडीच झाली आहे। किती आपल्याकडे पक्ष आता मोजायला वेळ नाही तेवढा, आणि आज आता अजून भरतायतच, अपक्ष पण भरतायत, आपले पण भरतायत, सगळेच भरतायत। तर आता त्याच्यात काय म्हणजे बोलू शकत नाही की आम्ही कोणावर शिक्का मारायचा। आता ज्याचं त्याचं मत जो तो मांडणार, की असंच नाही की मी ह्याच्याबरोबर कोणी सांगणार। बटन दाबणारा माणूस, बोट दाबणारा माणूस तो स्वतः स्वयं आहे,
त्याचं मन करेल तिथे तो दाब. आपल्याकडे लोक इकडे सांगतो इकडे मतदान करणं तिकडे जाऊन भलतीकडे करून येतात, अशी पण खूप आहेत का आपल्याकडे? आहेत करणारे आहेत ना, त्याच्यात पण आहेत करणारी, पण त्यांचं मन मी नाही सांगत हा. कारण मी म्हणे काकी अशी बोलली तर असं झालं, असं नाही. त्यांचं मन ज्याचं त्याचं मन आहे आणि ज्याचं त्याचं बटनाचं बोट आहे बघा. बाकी मी त्याचं काही होऊ आता मला सांगा, तुम्ही ठाकरे बंधू एकत्र झालेत, तिकडे शिंदे फडणवीस आहेत, काय वाटतं कोण बाजी मारेल, म्हणजे कोण वरचढ ठरेल? ठाकरे बंधू एकत्र झालेले, त्यांचं पण आहे इथे वर्चस्व, शिंदेचं पण आहे, सगळ्यांचंच वर्चस्व आहे. पण वर्चस्वाच्या ह्याच्यात लोकांचं मत नाही ना माहिती आपल्याला, लोकांना कोण हवं, लोकांचं मत तर कळलं पाहिजे. तुम्ही सांगा आता. आता मी एकटी बोलून नाही चालणार, त्याच्यात सगळ्यांनी. लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? लाडक्या बहिणीचे पैसे येतात येतात येतात, पण आता सध्या बंद झालेत. नाही, जे आहे ते बोलायला काय, सध्या बंद झाले. KYC करायला सांगितलं, कोणी कोणी केलंय कोणी नाही केलंय, त्या कारणाने. नाही ते येत होते लाडक्या बहिणीचे पैसे. आणि जे काय आहे ना ते XYZ आहे, त्याच्यात बोलू शकत नाही. XYZ मध्ये सगळा गेम होऊन जातो. हा, गेम तर त्याच्यात पलटी होतो, बोलायला हरकत नाही. काय बोलतो? ठाकरे बंधू एकत्र झालेत ते इथे इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच होती, पण आता सध्या लमसम असं शिंदेत गेले, असं गेले, त्याच्यामुळे माणसांचं परिवर्तन पण होतं. माणूस नाही बदलणार ना. चिवडा झाला चिवडा. हा, तो कुठला लालबागचा लक्ष्मी चिवडा तो झाला इथे. तर आता बघू होणार, जे निवडून येणार ते आमचे. धन्यवाद, आमच्याशी बोललात. अजून इथे आहेत. काय नाव काय हो तुमचं? रत्नमाला चव्हाण. काय समस्या काय तुमच्या? नाही, समस्या अशा काही नाही आमच्या. समस्या ताईंनी ते सांगितल्याच्या फक्त एवढंच, बाकी तर आमचे नगरसेवक सगळे काही व्यवस्थित करतात ते. बस तेवढी रोडलाच ती बाईकवाल्यांची एवढी ट्रॉफिक आहे का माणसाला चालायला येत नाही. आंदोलन करायचं नाही? हां, आंदोलन करायचं नाही. आंदोलन किती त्यांच्यावर त्या हे करायचं, पण ती लोक जर तेवढ्या तासापुरतं बंद करतात, तेवढ्या गाड्या बाजूला हटवतात का पुन्हा येऊन लावतात, किती कंप्लेंटी करतात. नळावरती भांडण होतात का तुमच्याकडे? नाही, आमची पाणी बिणी सगळं व्यवस्थित आहे, असं काही नाही. घरात पाणी आहे की बाहेर भरावं लागतं? नाही, आमचे प्रत्येकाच्या दरवाज्यात नळ आहेत. अच्छा, कधी आले नळ सगळे? आमच्या पहिल्यापासूनच आहेत. मग पाण्याचा प्रॉब्लेम नाही? काय नाही नाही, पाण्याचा प्रॉब्लेम नाही. कसला तरी प्रॉब्लेम असेल? नाही बाबा, मला नाही काही प्रॉब्लेम माहीत. सगळ्यात सुखी काकू आहे त्या. हा, मी सुखी आहे. थँक्यू. काय काय माझा आता पालिका निवडणुका लागल्या माहिती की नाही? मतदान करणार? हो, मतदान तर करणार, हक्क येतो आमचा. कुणाला करणार? मी काय सांगू तुम्हाला, तो माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला कसं सांगणार कुणाला करणार? मला काय कुणाची ताकद जास्त वाटते? नाही, ते नाही मी बोलू शकत. मी आम माणूस आहे, मी नाही सांगू शकत ते. मी राजकारणी नाही, मी घरकाम करणारी बाई आहे, मला नाही त्याच्यातलं राज. तुम्ही ज्या प्रकारे बोलताना तुम्ही नेता होऊ शकता. हा ना, मग चला मला करावं. नाही एकदम सेफ बोलतात त्या, एकदम सेफ बोलतात त्या. या एक मिनिट पुढे या इकडे. हो या पुढे, काय होत नाही. काय नाव काय तुमचं? सीमा नंदकिशोर गावडे. पूर्ण नाव सांगितलं काय? फॉर्म भरून आलात का? नाही, फॉर्म कशाला भरणार आहे? आमच्या इथे फॉर्म नाही चालत. बोला. काय फॉर्म काय झालं? नाही, असं काय नाही आहे. माझी एकच मनाची मत हे आहे की जेव्हा आता तुमची निवडणूक आली आहे म्हणून तुम्ही ताई अक्का माई सगळ्याकडे करता, बरोबर आहे, पण आम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही रिस्पॉन्स केलं पाहिजे आमच्यासाठी, बरोबर आहे ना? तेव्हा तुम्हाला कोण आम्ही दिसत नसतो आमच्यासाठी. आम्ही तेव्हा तुम्हाला, आता बघा, आता तुम्ही इथे दारादारी येशाल, पाया पडशाल, पण आम्ही जाणार ते 10 मध्ये जाऊन उभं, पण आम्ही तुम्हाला ओळखत नाही. आता BMC ऑफिसला कुपरला माझा नवरा 1 महिना 8 दिवस ॲडमिट होते, आम्हाला ओळखीवरती आम्हाला ॲडमिशन घ्यावं लागलं. असं होऊ नये, माझं एवढंच आहे म्हणणं. आणि जो हां दुसरी गोष्ट, ते इथे पार्किंग बघा, आम्हाला इथे चालायला पण जमत नाही. बघितलं ना ते अजिबात चाललं. ते एकाने बोलून नसतं. आता मी बोलली तर मी वाईट होणार, बाकीचे सगळे चांगले असतात, मला ते बोलायचं. ते सगळे आहेत, नवग्रसेवक सगळे चांगले आहेत, मी वाईट कोणालाच मराठी माणूस स्वतःच एकमेकांचे पाय खेचतो का? खेचतच असतील हो, आर्थिकच खेचत असणार. कोण चांगलं नाही आहे, जो तो आपला फायदा बघणार आहे. त्यात मी एकच फक्त सांगेन, एक समस्या तिथे आपली पार्किंग जर करतात तिथे एक चांगलं व्हायला पाहिजे व्यवस्थित. फेरीवाले एक आहे, आणि हॉस्पिटल एक सुविधा चांगली पाहिजे. आम्हाला कुपर भरपूर लांब पडतं. आमचं इथे होतं ओशिवराला, ते चांगलं होतं हॉस्पिटल. कोणतं होतं ओशिवरा? ओशिवरा ना, ओशिवरात नाव त्या हॉस्पिटलचं होतं. हां, तिथे एक आम्हाला होतं, सगळं होतं तिथे, सुखसोयी सगळ्या होत्या, आम्हाला खूप होत्या सोयी. बंद झालं. आता बंदच आहे. ते आता टोपीवाला तिकडे चालू केलंय गोरेगावला. कुणी टोपी लावली? टोपी कोण लावणार आहे? येत लावता, तुम्हीच लावता. तुम्ही आलात की तुम्ही लावून जाणार आता. टोपी लावायला आलोय का? तुम्हाला माहिती, आता मला काय माहिती. दुसरी गोष्ट, सकाळपासून वणवण फिरतो आम्ही तुमच्या समस्या मांडायला, तुम्ही म्हणता मी टोपी लावली. ते माझं एकच मत आहे, कोणी पण येऊन दे, पण आमचं चांगलं काम करून जाऊन दे, एवढंच आमचं आहे. मला एक सांगू का मी? तो कोणी पण आला ना
की चांगलं काम होत नाही ते ठरवून नीट करावं लागतं? आम्ही तसं नाही ठरू शकत ना, कोण पाहिजे ते. म्हणजे टी व्हीमध्ये दाखवतात ना, ह्याचा कार्यक्रम झाला त्याचा. खरं तर आता वेळेत जनतेने कार्यक्रम करावा, वाटत नाही का? वाटते हो, पण एका हाताने टाळी नाही वाजणार ना. नको ना. एक कसं आहे माहिती आहे, जिथे पैसा फेक तिथे तमाशा देख, असं आहे चाललेलं आहे. तुमच्याकडे फेकतात का पैसे? नाही, आमच्याकडे कोण फेकत नाही. आम्ही कमावूनच खातो बाबा. आम्ही आमचं कमावून खातोय बस, बाकी काय नाही आहे. दिले ते घेणार का? नको आम्हाला तसे, आम्हाला पैसे नको आहेत काय. लाडक्या बहिणीचे घेतात? नाही, लाडके म्हणजे मला येत नाहीत पैसे, नाही येत आहेत. तुम्ही नकोच म्हणता. पीएमसी मध्ये आहे, त्याच्यामुळे मला येत नसतील कदाचित. दुःख आहे ना म्हणजे. नाही, दुःख कशाचं? 1,500 रुपये घेऊन काय करणार आहे मी? त्यात दुःख कसलं हो तुम्ही म्हणताय? दुःख कसलं? लाखाने आता खर्च होतोय, तर 1,500 माझं काय होणार आहे? लाईट बिल एवढं लांब वाढवलेत. किती तरी तुम्ही इथे राहता किती? 1,000 रुपये लाईट बिल येते. महिन्याचे 1,500? 1,500 रुपये लाईट बिल येते. बोला, एवढ्या महागाई वस्तू केल्यात. पाव किलो भाज्याला गेले 30 रुपये पाहिजेत. काय स्वस्त केलं ते मला सांगा. कोणी आला तरी काहीच करत नाहीये, फक्त बोलणार मी स्वस्त करतोय. हल्ली ते कढीपत्ता पण फ्री देत नाही. हा, मग आता तुम्हीच बोला, कढीपत्ता फ्री देत नाही. तो भाजीवाला पण इथे येऊन आमच्या इथे हुशाऱ्या करतोय. हाय कुठला बीपीचा आणि इथे येऊन हुशाऱ्या करणार आहे. मग त्याला काय, तर तुम्हीच बघा ना, तर काय करायचं ते. मग आता कुणाला मत देणार? मग मग मी सांगू शकत नाही मी कोणाला देईन ते. मी कोणालाच सांगणार नाही कोणाला देणार ते. गपचूप बटन दाबणार, गेम फिरवणार. बरोबर. पण तुम्हाला काय वाटतं, सिरियसली विचारतो, कुणाची ताकद वाटते सध्या मुंबईत एकंदरीत परिस्थिती बघित? फडणवीस साहेब त्यांचं काम करतायत, शिंदे साहेब काम करतायत, ठाकरे काम करतायत. सगळेच काम करतायत. मी कोणालाच सांगू शकत नाही ठामपणे की हे येतील किंवा हे चांगले. सगळे चांगले आहेत, वाईट कोणच नाहीये. मी असं तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे स्मार्ट उत्तर देतात. अहो माझे मी आता काय काम करता? मी काय नाही, मी घरीच असते. व्हाईस- मग सगळ्यात महत्त्वाचं काम करता. हो हो हो. अहो काय होम मिनिस्टर आहात तुम्ही. काय होम मिनिस्टर करून पाठून मग मुटके घालतात, त्याचं काय आहे? आता जरी मी इथे तुम्हाला काय 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या तरी पाठून मग शिव्या घालणार ना, बाबा ही राऊंड पुढे बोलत होती म्हणून. असं कोण म्हणणार नाही की आपला चांगला फायदा होतोय म्हणून, असं नाही कोण बोलणार ना. तुम्ही लक्ष द्या कोण काय बोललं तर. असं आहे ना, इथे मी तेच सांगते तुम्हाला, इथे मराठी माणूस बोलतात ते बरोबर आहे. मराठी माणूस साथ देत नाही, देतच नाही साथ. तो दुसऱ्या भैयाला देईल, मुसलमानला देईल, मराठी माणसाला साथ देणार नाही. म्हणून मराठी माणूस जरा मागे राहतो. मागेच राहतो तो, कारण तो जळकुटा नाही. थ्याला जळकुटा आहे मराठी माणूस, एकदम जळकुटा. एकदम मनातून बोलल्या त्या. हा, अजून आपल्याकडे आहेत त्या बोलल्या, मी गालातल्या गालात हसत होत तुम्ही. गालातल्या गालात हसत, हा म्हणजे त्या बोलत होतं ते पटत होतं म्हणून. सायलेंट उत्तर देऊ नका मला. आता आमचं म्हणजे तेच की ह्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला येता जाताना अडचणी होतात, ते एक सॉल्व्ह झालं पाहिजे. आणि आतापर्यंत राजू पेंडेकर साहेब आणि राजुलताई पटेल होत्या ना, तेव्हा होत होती, म्हणजे कामं होत होती, नाही असं नाही आहे. त्याने चांगलंच हे केलं आहे आत्तापर्यंत, आणि याच्या पुढे पण त्या आल्या निवडून तरी योग्यच आहे. आल्या निवडून असं नसतं, तुम्हाला आणायचं असं निवडून. हां ठीक आहे, म्हणजे आम्ही तर देऊच, पण आल्या तर चांगलंच आहे. बाकीच्यांनी पण द्यायला पाहिजे ना, माझ्या एकटीच्या मतावर तर काहीच नाही. तुमच्याकडे तर आता म्हणतो कॅरममध्येच फुटलाय, कोणती सोंगटी कुठे काहीच कळत नाही. हां, ते आता राजकारणाचं आपण काय सांगू शकत नाही आहे. कोण इकडे जाईल कोण तिकडे जाईल नाही सांगू शकत. तुम्ही वर्किंग आहात की घरी असता? वर्किंग होते आधी, आता बेबीमुळे घरी. तुम्हाला आता इथे तुम्ही असता, सकाळ संध्याकाळी किती असता, तर काय प्रॉब्लेम्स तुम्हाला जाणवतात? कारण की मी बघतो चालायला वगैरे पण रस्ते नाही. हां, म्हणजे आता इथलं गल्लीतलं तर ठीक आहे, पण बाहेर गेल्यावर तोच इश्यू आहे की येता जाताना प्रॉब्लेम होतो, कारण सगळ्या गाड्या मध्येच असतात आणि बोललं तरी कोण ऐकतच नाही. किती वर्ष राहता इकडे तुम्ही? झाले आता 30-35 वर्ष आली. जन्मच इकडचा. माझा पण इकडचा आहे, मला भेटला नाही तुम्ही. ही माझी मम्मी आहे. मी एक सांगतो, माझा जन्म या घरात झालेला होता इकडे, आणि हे शेवटचं राधिकरण कधी झालं होतं इकडे? जेव्हा हे वोटिंगचं असतं ना, त्या टायमालाच कामं काढतात ही लोक. 5 वर्षात एकदा कामं होतात. हां, तसं म्हटलं तरी राग येत नाही काय या संपूर्ण व्यवस्थेचा? येतो, पण कसं आहे हे सगळ्यांवरती डिपेंड आहे. एक जण बोलून एक जण करून होणाऱ्यातलंच नाही आहे. जेव्हा सगळेजण एकत्र येऊन काहीतरी करतील तेव्हाच काहीतरी होऊ शकतं. बाकी तुमची लेक आहे नाही, कुठे गेला? तुमच्यासारखं असं धडधड बोलत नाही. घरात बोलतो सुरात. बाहेर काय 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 तू काय पण कर, घरात मला खातील चव, पण तू काय पण कर. बाहेर मी डॅशिंग, बाहेर मी सगळ्यांसाठी आहे राज्य. आज काका नाहीत, आता पुढच्या महिन्यात वर्ष होणार काकांना गेलेले, पण बाहेर मी डॅशिंग आहे. तुम्ही एवढं बाहेर एवढं सगळं काम करता, लोकांच्या समस्या सोडवता, पद नाही काय नाही तरी तुम्ही काम करता, मुलांचा सपोर्ट मिळतो का?
मुलांचा आहे, मिस्टरांचा भरपूर होता, भरपूर भरपूर मिस्टरांचा. आज 1 वर्षात मी अनुभवते, कारण मुली म्हणतात मम्मी नाही जायचं, मम्मी नाही जायचं. पप्पा होते तेव्हा वेगळं होतं. आता पुढच्या महिन्यात वर्ष होणार आहे त्यांना, पण पप्पा होते तेव्हा म्हणजे ते एक वेगळं असतं. त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे, पण आहे तशी मी धडाडी आहे. मी स्वतः स्वयं धडाची आहे. ते वाटतं तुमच्याकडे बघून आहात तुम्ही. येस. आत्ता लादीची सगळी कामं होत आहेत. हो, आत्ता मला वाटतं ही कामं आत्ता सुरू झालेली आहेत. एक साधारण आपण बघतोच आहोत, आता सगळं ओलं आहे अजून. मला वाटतं आत्ता एक 10-12 दिवसामध्ये कामं सुरू झालेली आहेत, आणि त्याच्या आधी साधारण 1 महिनाभर आधी येऊन सगळं मटेरियल पडलं असेल, आणि कामं सुरू झालेली आहेत इलेक्शनच्या तोंडावर दाखवण्यासाठी की बाबा आता आम्ही कामं करतो आहोत, आम्हाला निवडून द्या. यादीकरणाची किती मतं पडतील आता किंवा किती मतांसाठी चालू आहे? ऑब्वियसली आता जिथे जिथे लाद्या घातलेल्या आहेत, आता राजकारण्यांना असं वाटतंय की आम्ही काम केलं की आम्हाला मतं मिळतील, म्हणजे आज दिलं की उद्या मतं मिळतील. पण आता तेवढा इथला सामान्य नागरिक तेवढा मूर्ख राहिलेला नाही आहे. तो आजचा विचार करत नाही. जसं आपण ताईंनी आता म्हटलं की हॉस्पिटल म्हणा, इथल्या वैद्यकीय सुविधा, रस्त्यावर जे ट्रॅफिक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा परिपाक या इलेक्शनला तुम्हाला दिसणार आहे. या ज्या सगळ्या फेस करतो आहे सामान्य नागरिक माणूस इथला, याचे सगळ्यांचे पडसाद येणार आहे. कुठेतरी सॅच्युरेशन झालं आणि आता ते तो काय ज्वालामुखी फुटेल. ऑब्व्हियसली फुटणार आहे तो ज्वालामुखी. कोण कोण भाजेल असं वाटतं? कोण भाजेल नाही, कोण वाचेल हा प्रश्न आहे. कारण यावेळी असं झालेलं आहे की जवळजवळ प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी फॉर्म भरलेले आहेत. अपक्ष भरपूर आहेत, आणि प्रत्येकाकडे तेवढंच पोटेन्शियल आहे, नाही नाकारता येणार नाही. पण डिपेंड आहे की तुम्ही आत्तापर्यंत काय केलेलं आहे आणि तुम्ही काय करणार आहात, हे तुम्हाला आज लोकांना कन्व्हिन्स करणं ही प्रत्येक कॅन्डिडेटची आव्हान आहे कॅन्डिडेटसमोर. तुम्ही म्हणाल की प्रत्येक अपक्ष लोकांनी फॉर्म भरले आहेत, प्रत्येक पार्टीने फॉर्म भरलेले आहेत नेत्यांनी. खिचडी झाली आहे का एकंदरीत? हो, खिचडी झालेली आहे. आपण जर लोकसभेला बघितलं तर मला वाटतं 40 मतांनी लोकसभेला कॅन्डिडेट इथला निवडून आला. विधानसभेला 1600 मतांचा फक्त फरक होता. म्हणजे 60 हजार दोन्ही साईडला मतं होती, म्हणजे 1,20,000, आणि फक्त 1800 की 1600 मतांचा फरक होता. म्हणजे एकंदर यावरून इथल्या लोकांची मानसिकता समजू शकते की माणूस किती डिवाईड झालेला आहे, मग तो लोकसभा असू दे किंवा विधानसभा. आणि आत्ता तर आपली महानगरपालिका आहे, म्हणजे अजून कमी लोकांमध्ये ही निवडणूक होणार आहे. म्हणजे आता मला वाटतं ही संख्या 30,000च्या आसपास असेल. याच्यामध्ये खरी म्हणतात ना, प्रत्येकाला स्वतःची खरी पातळी कळणार आहे की आपण आत्तापर्यंत काय केलं, आपण लोकांपर्यंत किती गेलो आणि लोकांना मूर्ख किती बनवलं, याची पोचपावती या निवडणुकीला प्रत्येकाला मिळेल. आता मला सांगा, 2 शिवसेना, ठीक आहे, खरी कोणती वाटते तुम्हाला? बघा, आता खरी कोणती आणि खोटी कोणती हे मागच्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीने दाखवलेलं आहे. त्याच्यावर मी वेगळं काही बोलावं असं मला वाटत नाही. लोकांचा कल जिथे आहे तीच पार्टी खरी असं आपल्याला म्हणावं लागेल, बरोबर ना? कारण एकाच्याच नावावर आलं म्हणून त्याच्याच नावावर आयुष्यभर राहणार असं नाही ना. शेवटी इथली जनता ही मालक आहे या देशाची. हिंदी फिल्ममध्ये एक डायलॉग आहे, राजा के बेटा राजा नाही बनेगा. आणि ते लोकांनी दाखवलं आहे ना. जे हक्क सांगत होते आज त्यांचा आकडा कुठपर्यंत आला याचं त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि त्यावर काम करणं गरजेचं आहे. त्यांनी आता ते दुसऱ्या भावांना पण साथ घातली आहे, 2 भाऊ एकत्र आले. काय वाटतं, काय मुंबई महानगरपालिकेत काय फरक पडेल याचा? मला नाही. हवा आहे म्हणजे की एकत्र आले, चर्चा आहे सगळी. बरोबर, मराठी माणूस एकत्र येतो ही आनंदाची गोष्ट आहे. मराठी माणूस एकत्र येतो ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पण या मराठी माणसाला डिवाईड कोणी केला मागे जाऊन, हा प्रश्न पण आपण या प्रश्नावर पण विचार करणं गरजेचं आहे ना. म्हणजे खरं तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण की मराठी माणसाला डिवाईड कोणी केला. तर जिथे राज ठाकरे बाहेर पडले, बरोबर म्हणता तुम्ही ना, तिकडे 2 प्रवाह निर्माण झाले मराठी मतांचे. मुंबई ही मराठी माणसाची राजधानी होती तसं पाहायला गेलं तर. आत्तापर्यंत इथले चाळीतले गल्लीतले सोसायट्यांतले सण मराठी माणूस खूप आनंदाने आणि एकत्र येऊन साजरा करत होता. तुम्ही आज म्हणताय मराठी माणसाने एकत्र यावं, पण डिवाईड काय झालं याचं उत्तर पण त्यांनीच शोधणं गरजेचं आहे. आज जेव्हा तुम्हाला मला वाटतं आता जे रिझल्ट डिक्लेअर झाले, मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले, पण विभाजन मराठीच्या मुद्द्यावर झालं होतं का? असंच म्हणावं लागेल ना.
19 वर्षापूर्वी फुटले का? का फुटले? मराठीच्या मुद्द्यावरच सॉरी मराठीच्या मुद्द्यावर म्हणता येणार नाही, पण त्यांच्यामधले जे काही मतभेद होते त्यावेळी त्यांनी मराठी माणसाचा विचार केला का? इनफॅक्ट त्यावेळी खूप मराठी क्राऊड होता. इनफॅक्ट काही 5 वर्षाआधी इलेक्शन होतं, आत्ता 2024ला इलेक्शन झाले. मराठी माणसं सांगत होती दोघांना की बाबा एकत्र या, एकत्र या. तेव्हा तुम्ही आलेत नाही. आज जेव्हा हातातून सगळं निसटतं असं तुम्हाला दिसतं त्यावेळी तुम्ही एकत्र येत आहे, चांगली गोष्ट आहे. आत्ता तरी एकत्र येत आहे, पण वेळ मला वाटतं आता निघून गेलेली आहे. आणि जर एकत्र येऊन त्याचा जर परिणाम दिसला तर आम्ही मराठी माणूस म्हणून आम्हाला आनंदाची गोष्ट आहे, पण शक्यता खूप धुसर आहे. आज ठाकरे बंधू एकत्र आले तरी शक्यता दुसरं असं म्हणतात. अजून थोडंसं आपण पुढे जाऊ, अजून काही लोक आपल्याला भेटतात का बघू, त्यांच्याशी चर्चा करू. काय काका नाव काय तुमचं? महादेव पालकर. हां. महादेव पालकर. अच्छा, किती वर्ष राहता इकडे? 40 वर्ष झाली. काही झालं काय सुधारणा वगैरे काही समस्या काय? हां समस्या काय इकडे? सुधारता कसली होते? नाही होत सुधारणा का हो? कसली असले हाय अशीच भरपट्टी राहणार. पण हे काहीतरी कामं वगैरे केली असतील ना? होतात कामं थोडीफार होती. हां. हां मग आता कोणाकडून अपेक्षा, कोण नेता बिता काही मनात ठेवलाय की नाही? असं काय नाही आपल्याकडं, सगळे सारखेच आहेत. सारखे म्हणजे कोणी आला तरी सारखे आपलेच पोट भरणार असतात. तुमच्या पोटाचा विचार कोण करतं? कोण करणार आहे? कोणतरी केलं ना, कोणतरी एकतरी नेता असेल. एवढे नाही आपल्याकडे नेत्यांचा पण ढीग लागलाय सध्या. मग नेतेच आहेत सगळे, आपल्यासाठीच करतात ते, कोण दुसऱ्यासाठी करत नाही. बाप झाला पोरग्यासाठीच सीट मागतो, आपल्यासाठीच मागतात, दुसऱ्यासाठी कोण करत नाही. पण काय म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं, कुणाची सत्ता येईल? ठाकरे बंधू एकत्र आहेत, शिंदे फडणवीस एकत्र आहेत. आता काय माहिती कोणाचं हे, आता जे आपलं काय, आपण एका जागेला बसलेला माणूस असतो, आपल्याला जगातली माहिती. तुमच्याकडे येतो का नेता कधी तुमच्याशी बोलायला, चर्चा करायला, प्रॉब्लेम जाणून घ्यायला? काय नको नाही. किती वर्ष राहता इकडे? इथे आता आमका 12 वर्ष झाली. हां. घर घरातले का? तुटली झाली 14 वर्ष. हां. मग तुटली म्हणजे काय झालं? तुटली म्हणजे ते बिल्डिंग बांधतात ना, SRA चा प्रकल्प. मग त्याच्यासाठी तुम्ही काहीच नाही करू शकत. सांगा, आम्ही म्हणजे नेते ना. नेते कामापुरते नेते होता, मतासाठी, बाकी कशासाठी येत नाही. हे आता घरा लोकांना मिळावं त्याचा काय उपयोग? त्याचा कोण बनवणार? काय बरोबर काय? आता 14 वर्ष आम्ही बाहेर असू, तुम्ही फक्त मतापुरते फिरताल्यात, मग या इकडे नजर सुद्धा घालूच्यात नाही कोण. 5 वर्षांनी येते, 5 वर्षांनीच येतात म्हणजे सरळ. हो मध्येच येतं, विचारा ना, येतात की नाही हो? तुमच्यावर भरोसा आहे मला, विश्वास आहे तुमच्यावर. मग आता आमका आता ही 14 वर्ष झाली बाहेर पडले. 14 वर्ष झाली. 14 वर्ष तुम्ही घराच्या बाहेर आहात म्हणजे. 14 वर्ष झाली. काय याच्यावरती तोडगा काय? तोडगा तर तुम्ही लोकांनी तोडगा करायला पाहिजे ना. ते तुम्ही काय नाही, नुसते मतापुरते फिरतात, बाकी कशासाठी नाही. बरं मता मिळावी म्हणूनच फिरतात, बाकी काय त्याचा उपयोग करूया, बोलाया त्याचा काहीतरी करूया असं करतात. तुम्ही करतात का? नाही ना. आमची आमका घरं द्या आणि तुम्ही हे करा. नाही, पण कुणाकडे तरी तुम्ही गेलं पाहिजेत ना, कुणाकडे तरी आशा घेऊन गेलं पाहिजे. अशा कशी रोज आणि कोण येतं तर का देतो ना. सगळ्यांकडे जायचं, त्याच्या दारात जायचं, हे आम्हाला पटत नाही. त्याच्या दारायचं, भीक मागायचं. हक्काने घेणार, भीक मागून नाही घेणार, बरोबर ना? हो हक्कानेच घेणार, भीक मागून नाही घेणार. आता नेते पण आता व्यस्त असतात त्यांच्या कामांमध्ये ना, असं काहीतरी आहे. अरे व्यस्त पण तुमचं तुम्ही बघतात ना, आमचं कोण बघता? आम्हाचा का विचार करतात काय तुम्ही? करतात नाही ना. तुमच्या पोटापुरती तुम्ही येणार, फिरणार, कोणाला मत देणार, कोणाला हे करणार, एवढंच विचारणार आणि जाणार. बरं, आता हे पण कळत नाही कोणता नेता कोणत्या पक्षात आहे. ते मी सांगू शकत नाही. कोणाचं पक्ष कोण येणार, कोणाला द्यायचं आहे हे आम्ही सांगू शकत नाही. काकू काय म्हणतात? काय खरं तेच बोलतात आणि काय बोला, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय, आम्हाला घरच मिळायला पाहिजे, बाकी काय प्रॉब्लेम नाही. दुसरं काय नको तुम्ही, पैसा अडका काय नको. आता हे पण जाणार आहे रोड बिल्डिंगमध्ये. आता ही बिल्डिंग होईल तर आम्हाला भेटणार ना. कधी व्हायची? आता 14 वर्ष झाली बांधतायत, पडली आता 10 वर्ष झाली. डोळ्याच्या समोरच आणि असा त्रास. हो डोळ्याच्या समोरच आहे, होतच नाही तर. नेते येत नाहीत का मदत बीत करायला? नाही नेते येतात, कशाला येतात नेते? मताच्या टायमाला येतात सगळी, पाया पडाय, हात जोडायला, मत द्या आम्हाला म्हणून. देता का तुम्ही मत? मत तरी देतो आम्ही, मत काय वाया घालवत नाही.
आम्ही पण असं वाटतं आपली कामं जेव्हा होत नाही तेव्हा असं वाटतं का आता दिल्लीला मत वाया गेलं आता का वाया घालवायचं, कुणाला तरी द्यायचं नाही, मोकळं व्हायचं. दिल्यानंतर पण वाया जात असं वाटतं जातच वाया. तर काय करणार, शेवटी तेच पर्याय आहे. आता कोणाकडून अपेक्षा आहे, कोणता नेता आहे का म्हणजे काय येऊन दे, आम्हाला घरं मिळाल्याशी मतलब कुठलाही नेता येऊन दे, शिंदे, फडणवीस, ठाकरे, कोणी पवार येऊन दे, कोणी बी येऊन दे. असेल ना कोणतरी मनात तुमच्या? मनात काय, जेव्हा मत टाकायचं ना तेव्हा ठरवणार आम्ही कुणाला द्यायचं ते. आता सांगू शकत नाही आता कुणाला. सांगू नका मला, पण एकंदरीत आपल्याला आढावा असतो ना की बाबा ह्याची ताकद वाटते जरा जास्त. तुमच्याकडे किती पक्ष उभे आहेत काय? ते आपल्याला काय माहिती नाही, आपण काय त्यातलं एवढं हे नाही, अनुभव नाही, जात नाही, आम्ही घर सोडून कुठं बाहेर नाही, त्याच्यामुळं आम्हाला काय त्यातलं हे काय काय आपलं घर बरं की आपण भलं, दुसऱ्याकडे जाणं येणं, ह्याच्याकडे त्याच्याकडे जावं हे आम्हाला आवडत नाही. स्थानिक आहात का इकडचे? हो, स्थानिक म्हणजे जन्मच या विभागाचा 61मधला जन्म आहे आमचा. तर 1980 साली या गणेशनगरची स्थापना झाली. तेव्हापासून आम्ही लहानाचे मोठे झालो इथे, आणि तेव्हापासून जे इथे काही बदल होत आहे ते आमच्या डोळ्यात देखत झालेले आहेत. चांगला झालाय की चांगला बोलू शकत नाही, कारण इथे स्थायिक आता जे कोकण पट्ट्यातले होते ते टक्का कमी झाला, आणि बाहेरचे जे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक इथे जास्त प्रमाणात आले, आणि त्यांनी आपापले मतदारसंघ तयार केलेत. म्हणजे ती संख्या आपल्या मराठी माणसाच्या दुपटीने वाढली आहे, म्हणजे जसं टक्का वाढला आहे. तर आता असं झालं आहे की मराठी उमेदवार का अमराठी उमेदवार असं लोक ह्या पेचामध्ये आहेत. तर त्या हिशोबाने आमचं एकच आहे की पक्ष कोणताही असू दे, उमेदवार आम्हाला मराठी द्या. मग आम्ही पक्षाची ध्येय, धोरणं आणि काम पाहून त्या मराठी उमेदवाराला वोटिंग करू असं आता ठरलं आहे नक्की. पण सध्या काय झालं, वातावरण एक गट्टा मतदान करणार? एक गटाच मतदान. राज्य आपलं मराठी लोकांचं आहे, महाराष्ट्र हा आपला आहे. मग असं आहे की आपल्या राज्यात आपलाच माणूस, आपल्या हक्काचा माणूस यावा अशी आमची इच्छा आहे. मग तो माणूस कोण आहे, कारण सगळे आता मराठी अपक्ष पण उभे आहेत, काही पक्षातून उभे आहेत, पण तो जो चांगला आहे आणि ज्याला चांगला अनुभव आहे किंवा जो जनसामान्यात मला काय वाटतं सध्या कुणाकडे चांगला अनुभव आहे, कोण चांगलं काम करते सध्याच्या घडीला? जे अनुभवी होते त्यांनी काय केलं, आता जसं आपल्या मुलांना दिलेलं आहे, आता त्यांनी 35-30 वर्ष काम केलं, आता ते मुलं करणार आहेत, ते आमच्यासाठी नवीनच आहेत. पण त्याच्यामध्ये लोकांमध्ये कोण आहे जो लोकप्रिय, की लोकांना वाटतं की हे काम हा आपला कामाचा माणूस आहे. स्थानिक लेवलचं झालं, पण आता आपण मोठ्या नेत्यांचं जर बोललं गेलं तर नेते पण खूप झाले सध्या हल्ली आपल्याकडे. तर पक्ष पण झालेत आणि नेते पण झालेत. पक्ष असं नाही की नेते झालेत, आता गल्ली गल्ली तुम्हाला 20-15 तर नेते असेच सापडणार आहेत. सगळ्यांना राजकारण करायचं आहे, सगळ्यांना समाजकारण करायचं आहे. काय करायचं लोकांना राजकारण हल्ली? राजकारण नाही बोलू, समाजकारण. ती आवड असते किंवा घरातला एक पाया असतो की नाही पप्पानी केलं किंवा मम्मीनी केलं किंवा आपल्या काही काका मामानी केलं तर आपण करू. आपल्याकडे किती पक्ष आहेत सध्या? सध्या हे पक्ष जे नवीन बोलू नाही शकत, पण फाटाफूट झाल्याच्या नंतर जराशी लोकांमध्ये पण मतं अशी झाली की मी ह्याला हा पण माझा आहे, हा पण माझा आहे. जसं आता उद्धव गट झाला, शिंदे गट झाला, आपली काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, मनसे आहे, सर्व पक्ष बोलतात आम्ही आपल्या मराठी माणसासाठी आहोत. फाटाफूट का झाली असं वाटतं? फाटाफूट म्हणजे तुम्ही बघितलंच आहे, या करोना काळात जे काम झालं त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचं राजकारण आहे, त्या राजकारणाच्या उद्देशाने जे स्थानिक पक्ष आहे तर त्यांना स्थानिक पक्षाला हे राष्ट्रीय पक्षाने असं केलं आहे की फोडून आपल्याला त्याच्यामध्ये राष्ट्रीय पक्षाचा पायंडा रुजवता येईल. पुढापुढीचं राजकारण होतं वाटतं का तुम्हाला? चालू आहे, पुढापुढीचं राजकारण चालूच आहे आणि याच्या पुढे चालू राहणार. का पण असं चालू राहणार कशावर म्हणतात? आता लोकांचं उपदेश समजून येतोय ना, लोकांना काय करायचं काय नाही करायचं. नेत्यांचा पण उपदेश समजून येतोय. कधी आज रात्री इथे तर उद्या सकाळी बघाल तर दुसऱ्या पक्षात आहेत. मग काय करणार आम्ही, तर सामान्य जनता काय करणार याच्या पुढे? आपण एक झोप काढतो म्हणतो ती झोप उडून टाकतो. रात्रीचे 12 वाजले की दुसऱ्या दिवशी हे दुसऱ्या पक्षात. काय करणार आम्ही, तरी काय करणार? काय पक्ष का बदलतात असं वाटतं तुम्हाला? काय फॅक्टर्स असतील पक्ष बदलण्याचे? त्यांचा उपदेश असेल, त्यांचं नैतिक किंवा घराणीशाही असेल, काय असेल ते त्या उपदेशाने बदलत असतात. आपला उपदेश ते ओळखून बदलतात, जनतेचा विचार करत नाही त्याच्यामध्ये. ते जनतेचा विचार करत नाही म्हणतात, बरोबर आहे का? बरोबर आहे. किती मवाळ भूमिका, जरा बोला की जोरात. आमचं हेच म्हणणं आहे की आता बघा जे पक्ष आहेत, पक्ष ठीक आहे आपापल्या परीने ते सांगतात की आमचा पक्ष हे काम केलं आहे, आमच्या पक्षाने हे लोकांसाठी एवढ्या सुविधा सोयी सवलती दिल्या आहेत. पण आता आमचं असं म्हणणं आहे की असं बोलता बोलता हे मतदारसंघ जे उपनगरात हे अमराठी मतदारसंघ वाढले, मग ते लोक अमराठीलाच वोटिंग करतात की त्यांना वाटतं आपला माणूस आला पाहिजे म्हणजे आपलं काम होईल. तर आता 83 अमराठी नगरसेवक महानगरपालिकेत होते, आता 83 आणि 22 होते ठाणे महानगरपालिकेत.
आणि 47 होते मीरा भाईंदर महानगरपालिकेत अमराठी नगरसेवक. तर हे निवडून आलेले मराठी लोकांचं काम करणार का, हा एक प्रश्न आहे आमचा. तर आम्हाला मराठी उमेदवार द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. मराठी आहेत का? काय पण बोलू ना की मी भाषण करू नाही शकतो. माझ्या काय सब दुखते. डोकं दुखतंय का? आता काय वही झालेली असते वही झाली. नेत्यांमुळे ना दुखलं ना? नेत्यांमुळे दुखत नाही ना? नाही नेत्यांमध्ये नाही. मी मला चांगला वाटतो. शिंदे सगळ्या आपल्यासारखं सगळे माणसं चांगले. काम जो माणसं करणार सगळं चांगले. मला कोणाचे विरोध नाही. इथे मी सन 57 मध्ये आहे. सगळे आपले सब आपले आहे. का पण असं कोणतरी मतदान तरी एकालाच करायला ना, कोणाला तरी? कोणाला जो चांगला आहे देवा. मला वाटतं आता बघा 10 दिवसात मतदान करायचं ठरवलं असेल ना काहीतरी. आता बघा सगळ्यांची इच्छा आहे शिंदे तिकडे जाऊ. आता ते माणसं चांगला आहे त्यासाठी सगळं विचार. दबक्या आवाजात का बोलतोय? सगळं असतात बाबा. सगळ्यांच्या त्या अख्खा दिवस डोका चालवणार तर कोणाकोणाचे डोका असा फिरणार कोणाकोणाचं. सगळे येऊन इथेच येणार. फिरून लास्टमध्ये ह्याच्या हे बडे येणार. तर सगळ्यांचं भाषण करून काय शिंदे साहेबांनी काम केलं का? म्हणजे शिंदे साहेबांनी काम केलंय का? म्हणजे काम तसं करतोच बिचारा. कोणी तसं नाही थांबतच नाही. बिचारा कोण? आता सिंधीबाई आता सगळं करतात ना. आता काय आपणाच घरचं स्वतः आहे ना की करून दे पटापट करून देणार. सगळं आपल्याला चांगले आहे. हो, नेता बिचारा की जनता बिचारी? जनता आहे. जनता चांगला राहील तर सगळं जनता. सध्या आपण पोहोचलोय जोगेश्वरीमध्ये आणि तुम्ही पाहता इकडे रिक्षा चालवायला सोडा चालायला सुद्धा जागा नाही. दोन्ही साईडनी पार्किंग लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता एक काम करू, आपण रिक्षा इथेच पार्क करू आणि आपण आता हा संपूर्ण भाग एक्सप्लोअर करू. आतमध्ये जाऊ, लोकांशी संवाद साधू. कारण की इथे अर्थात उभं राहून शूट करण्यासारखं पण काही नाही. त्यामुळे आपल्याला आतमध्येच जावं लागणार आहे. लोकांच्या दारावरती आपल्याला जावं लागणार आहे. त्यामुळे एक काम करा, चला माझ्यासोबत. जोगेश्वरीच्या गल्ल्यांमध्ये फिरतो आपण. काका वगैरे पेपर वाचत बसले तिकडे. काका, काय नाव काय तुमचं? राजेंद्र गुरव. काय करता? कामावर जॉबला आज सुट्टी नाही, सेकंड शिफ्ट आहे. सेकंड शिफ्ट आहे. मला वाटलं 31st ची सुट्टी. नाही सेकंड. काय बातमी कोणती महत्वाची आज? निवडणुकीच वाटतं काय चाललंय. काय चाललंय? काय सगळ्या काय धाव इकडे तिकडे पळापळ चालू लोकांची, का नेत्या लोकांची तेच चाललंय. कशाला करतात पळापळ? हे बघा ना, काय निष्ठावंत मागे असे चाललाय त्यांचा काय विषय. काय बातमी काय आजची सांगा जरा. शेवटच्या क्षणापर्यंत गोंधळ, एसबी फॉर्म वाटण्यात पळापळ रड चाललंय. आता कशाला होते? मी बसू का तुमच्या बाजूला? कशाला होते पळापळ? त्याचं म्हणजे आता जे निष्ठावंत तिकीट भेटत नाही ना, त्यामुळे पळापळ होते. निष्ठावंतांना का नाही मिळत तिकीट? आता बाहेरच्या लोकांना आम्ही दाखवून बोलवतात ना, त्या लोकांना तिकीट देतात, मग त्या लोकांना भेटत नाही तिकीट म्हणून. फक्त आम्हीच दाखवतात की आणि अजून काय दाखवतात? आणि त्याला तिकीट लिहावं मग असे रडारड होते. बघा दाखवत आहे. सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? सामान्य म्हणजे काय म्हणते, प्रत्येक हे निवडणूक सिस्टमच जरा ते ईव्हीएम मशीनच्या वॉलपेपरवरतीच घ्यायला पाहिजे. का ईव्हीएमचा काय प्रॉब्लेम? आता मध्ये आता साधा मोबाईल हॅक होतो, हां कोणाचा हे हॅक होतं तर मशीन का नाही हॅक होणार. त्यामुळे वॉलपेपरवरती घ्यायला पाहिजे. पेपर घेतलं काय होईल? जे स्पष्ट जे मतदान केलं ते मतदान दिसेलच ना. ते काय हेराफेरी करता येणार नाही एवढं म्हणजे असं. हेराफेरी होते असं म्हणतात? हां होते ना. आता काय काय बोलतात ऐकून आहे की ज्याला मागच्या टायमाला इकडे वाटतं मनसेचा एक उमेदवार होता, त्याला मागच्या लोकसभा विधानसभेला जेवढ्या मतं पडली ते ह्या टायमाला पण तेवढीच पडली. ते तुमचं हे संदेश देसाई. मग हे असं कसं होऊ शकतो? कमी जास्त होऊ शकतो ना, पण तेवढं पटपट होऊ शकत नाही ना. तुम्ही रहिवासी आहात ना, काय तुमचे स्थानिक प्रॉब्लेम काय तिकडचे? आणि असं काय नाही, हे सारे पडलाय बंद पडलाय कधीपासून. किती वर्ष झाली? झाले आता भरपूर वर्ष झाली, 15-16 वर्ष झाली. नाही भाडे पण नाही भेटल्या टायमावरती, काम पण नाही. अजून किती वर्ष लागतील? ते काय आपल्याला एवढी आयडिया नाही. पुराडा गेला की नाही? करतात आता. नवीन तो दुसरा बिल्डर चेंज करून नवीन बिल्डर आणलाय. 15 वर्षात किती बिल्डर आणले? आता काय बिल्डर हा दुसरा आहे. आता काय अपेक्षा कोणाकडून? काही अपेक्षा कोणाकडून नाही. आता ते पळापळी करणार म्हणून अपेक्षा आहे की नाही? नाही ते स्वार्थासाठी पळत त्यांना काय अपेक्षा करणार. नेते वगैरे येतात की नाही तुमच्याकडे गल्लीत? काम वगैरे करतात? हा काम आता चालू आहे. काम सगळं लाद्या बिद्या बसून चालू आहे. सगळं जोरात चालू आहे काम.
जुरत कशाला चालू आत्ता? हां आता निवडणूक आली ना. आता निवडणूक आले म्हणजे कामं सुरू होतं, त्याच्या आधी होत नव्हती का? नाही होत अजून. काय वाटतं तुम्हाला, कुणाची सत्ता येईल, काय एकंदरीत बघता? पेपर मी हातात कुठला घेतला त्या हिशोबाने सेना मनसे यायलाच पाहिजे. काय सेना मनसे आले काय होणार आहे असं वेगळं? हो ना, म्हणजे ठीक आहे ना, एक मराठी माणसासाठी काय ते करतील काय नाही करतील असा आशा आहे. 25 वर्ष सेनाच होती महानगरपालिकेत, काय केलं मराठी माणसासाठी? आता तेच मला म्हणायचं आहे. ही लोक बोलतात 25 वर्ष काय करायचे, विरोधक पक्ष बोलतात, पण ते पण 25 वर्ष त्यांच्यावरच होते ना, आणि ते आता बोंब मारतायत. आता बीएमसीचं बोलतात, बीएमसी लुटून खाल्ली या लोकांनी बोलतात, बरोबर. आणि ते आता एफडीआय कुणी फोडून खाल्ल्या, जेवढ्या एफडी आता बीएमसीची होती आहे किती करोड रुपये, त्या कुणी खाल्ल्या? खाल्ल्या कुठे? जनतेसाठीच वापरला ना. कुठे वाढलं? कसं समजणार जनतेने वापरल्या? नाही कोणाची सत्ता नाही, कोणाचं काय. खाल्ल्या तरी कसं समजणार? हां मग ते एफडी मोडल्या गेल्या कुठे आहे की ना, त्या गोष्टी आहेत ना. ठाकरे बंधूंना देणार? हां ते चाललाय प्रयत्न. नक्की नाही पण चाललाय. आता माहोल बघितल्यानंतर त्या हिशोबाने काही पण दुसरं शिंदेचा वगैरे उमेदवार असेल ना इकडे, हा ताई आहे राजील पटेल आहेत. त्या 25 वर्ष इकडचे नगरसेवकच आहेत. त्यांना सोडून देणार? नाही आता बघू तेच आता. किती कन्फ्युज करताय तुम्ही, ठाकरे म्हणताय, शिंदेना मतदान म्हणताय. रिक्षामध्ये कशी सीट शेअरिंग वगैरे असते, तर आपल्याकडे शेअरिंग नावाचा प्रकार आला राजकारणामध्ये, माहितीये का काय? शहरी म्हणजे कोणाला पण घ्या आणि चला पुढे. कसं बघता तुम्ही? ठीक आहे, शेअरिंग मजा नाही, मजा नाही. मजा नाही ना? कशात मजा आहे? मजात काय बोलू, काय सांगता येत नाही. मग राग वगैरे येत नाहीत का, म्हणजे इतकं पुढचं राजकारण? काय आपण काय करणार? सकाळ उठून आपल्या कामावर जायचं आहे, मग घरी यायचं, आपलं घर बघायचं, मग कामावर जायचं. यांच्याकडे कोण डोकं खाणार? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. बघतो आपण इकडे पाणी वगैरे भरतात लोक, चिखल झालेला आहे खाली. तुम्ही स्थानिक आहात ना इकडचेच? काय नाव काय तुमचं? माझं नाव लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी कुणावर प्रसन्न होणार यावेळेला? या वेळेला बघू कोण निवडून येते त्याच्यावरती डिपेंड आहे. निवडून कोण येतं, निवडून तुम्ही द्यायचंय? आम्ही देणार आहोत, पण आमचा फक्त एकच मुद्दा आहे की जे पण निवडून येऊ दे, पण आमचं जे प्रॉब्लेम्स आहेत जसं की पाणीचं आहे, गटर चॉकअप होतात, भरतात, शौचालय पूर्ण हे होतो, प्रॉब्लेम होतो, ते तुम्हाला तर माहितच असेल. ते सर्व प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू दे, बाकी आमचं काहीच त्यांचं हे नाहीये. फक्त जे पण आले त्या नगरसेवक त्यांचं आम्ही निवडून तर 100% 100% आम्ही देणार आहोत. मगाशी तुम्ही मला बघितलं आणि तुम्ही मला टी शर्ट चांगला आहे म्हणाला, बघतो रिक्षाला, आम्ही शो करतो रिक्षावाला म्हणून. आता मला सांगा की तुमच्या नगरसेवकाची रिक्षा जर थांबली तर तुम्ही मारणार का धक्का? रिक्षा थांबायला देणारच नाही ना साहेब, देणारच नाही, एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत, आम्ही कुठे पण हिलणार आहे. म्हणजे कुठे बोलतात ना जसं पक्ष चेंज होतो तसं आम्ही पक्ष चेंज करणारे नाही. कुठल्या शिवसेनेचा? मशाल आमची, आमचं चिन्ह आहे मशाल. आधी नगरसेवक कोण होतं इकडे? आधी नगरसेवक कोण होते? नगरसेवक राजुलताई पटेल. त्या कुठे आता? ते आहेत 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 आपल्या आपल्या पक्षामध्ये आहेत, सक्षम आहेत. ते त्यांना जसं योग्य वाटतं ते तसं करणार, आणि आम्हाला जे योग्य वाटतं ते असं आम्ही करू. नाही देणार ते. तुम्ही यावेळेला मशालला जाणार? मशालला देणार आहोत. राजुलताईंना तुम्ही साईडला करणार? साईडला आम्ही कधी एवढे वर्ष त्यांना आम्ही सपोर्ट केलाय असं मी नाही बोललोय की आम्ही त्यांना सपोर्ट नाही करणार. ते आमच्यावरती आहे सर, पण आम्ही पूर्ण ओपन करू शकत नाही त्यासाठी, बाकी काहीच नाही. मशाल ठाकरे बंधू एकत्र आलेत का, कसं वाटतं? बरं वाटतंय. ते तर होणारच होता, आज नाही उद्या होणारच होता, पण थोडं टाइम लागलं, पण आम्ही ते करू. आम्ही सक्षम आहे त्याच्यामध्ये. आम्हाला असं काही नेते वगैरे येतात का इकडे आतमध्ये, इथपर्यंत येतात का नेते? बहुतेक तर येतात, बहुतेक येत नाही कधी कधी, कारण त्यांचे पण मोठे मोठे प्रोग्राम्स असतात, आणि काय जे प्रॉब्लेम असेल तर आम्ही ते त्यांच्या ठिकाणी गेलो तर ते स्वतः येतात, बघायला येतात. ते सर्व त्यांचं काम योग्य करायला की फक्त सत्कार स्वीकारायला येतात? नाही नाही, सत्कार नाही, काम त्यांनी केलंय सर. जसं की इकडे बालगणेशमध्ये तुम्ही बघितलं असेल, पूर्ण लाद्याचं काम ते लोकांनी करून घेतलंय, आणि शौचालय पण त्यांनी बनवून दिलंय आम्हाला, आणि गणपतीच्या तिकडे जे सर्व बांधकाम असतं ते पण त्यांनी करून दिलंय. असं त्यांचं काम आहे. मी काही नेत्यांची नावं घेईन, त्यांचं नाव ऐकून तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगायचं. देवेंद्र फडणवीस. मी त्यांचं रिलेटेड काय कोणाच्या बाबतीत आता तुम्ही मला विचारू नका. उद्धव ठाकरे. नाही, त्यांचं तर मी काय बोलू, त्यांना किती पण बोलतात ते शब्द कमीच आहे त्यांच्यासाठी. ते आहेत तर आम्ही आहोत सर. राज ठाकरे. ऍज इट इज, बिकॉज ते आता एकत्र आले, अगोदर ते एकत्रच नव्हते, पण आता परवापर्यंत शिवा घालत होतात तुम्ही, परवापर्यंत टीका करत होतात, आता एकत्र आले. आता ते तुम्ही कुठे पण काय पण विचारायला जाशाल ना, तर जे मत मी सांगितलंय ना तेच तुम्हाला साहेब भेटेल. एकनाथ शिंदे.
तुमच्या अगदी जवळचे आवडते नेते. आवडते ते. त्याने मी बरोबर केलं, मी असं नाही बोलत आहे, मी त्यांना ब्लेम करत नाहीये. आता काय काय ठिकाणी काय असतात माहितीये की जेव्हा आपण पक्ष चेंज करतो ना तेव्हा एक ऑपोजिट थिंक येतात मनात. का लोक पक्ष का चेंज करतात? त्याच्या पाठी भरपूर कारण असतात, ते आपल्याला कारण माहिती नाही. कारण कोणी पण पक्ष चेंज केलं ना ते आपल्याला शेअर करत नाही साहेब. हे गोष्टी तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, म्हणून आम्ही काय त्यांना विरोध करायला जात नाही. त्यांचे ते लाडक्या बहिणीचे पैसे घेता का? हो ऑब्व्हियसली घेतो, सर्व घेतात. आम्ही म्हणजे एकटे म्हणून घेत नाहीयेत, सर्व घेतात. लगेच कुठे रागवायला तुम्ही असं? नाही, मी रागवत नाहीये, मी तुम्हाला एक सिन्सिअर म्हणून सांगते आहे की सर्व घेतात, असं काहीच नाहीये. पण त्यांनी जे पण काम केलंय मी त्यांना ब्लेम पण करू शकत नाही, कारण हे माझा अधिकार नाहीये. ते जे पण काम करतात ते चांगलेच करतात आहे. पण माझं फक्त हेच आहे की आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत आणि आम्ही वोट फक्त मशालला देणार आणि जे पण नगरसेवक निवडून येणार त्यांना आम्ही सपोर्ट करणार. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अजून आपण काय नाव काय तुमचं? माझं नाव योगिता. योगिता. किती वर्ष राहते? मला झाली आम्हाला ते 25-30 झाली. पाणी वगैरे बाहेर भरता? हो, पाणी आमचं बाहेरच आहे, आमच्या घरात नाही. घरात दिलं आतमध्ये? नाही देत, मागलं तर नाही देत ना, मग नाही काय बोलत नाही, आम्ही काय करणार आहे. भांडा घेऊन जायचं ना? अंडा डोक्यात आलाय ना. मी नाही म्हटलं डोक्यात घालायला, मी फक्त घेऊन जायचं म्हटलं. अंडा घेऊन काय करायचंय, जाऊ दे, त्यांचं काय मत असेल तर त्यांना, आम्हाला आमचं कर्तव्य आम्ही केलं. आणि ते येतात का इकडे भेटायला वगैरे? येतील आता निवडणूक आहे. येतात की येतील आता? येतात तशा मध्ये मध्ये येतील. काय वाटतं इकडे एवढे किती पक्ष आहेत सध्या इकडे? पक्ष इकडे हा सगळे पक्षी. कोण येईल असं वाटतं? कोणही येऊ दे, आम्हाला काय नाही, आमची कामं झाली की झालं. कोणाकडून तरी अपेक्षा असेल ना तुम्हाला? अपेक्षा काय, सगळ्यांचीच करतो आम्ही अपेक्षा, पण आमच्या मागण्यात पूर्ण होत नाही, मग काय करणार आहे. अपेक्षा करून तरी काय करायचंय. जाऊ दे, कोणी निवडून येऊ दे, सत्तेवर जाऊ दे असं. काय बघून मतदान करणार यावेळेला तुम्ही? आता काय बघूया, विकास असेल काय चांगला तर मतदान कर. मराठीचा मुद्दा वगैरे काय बघणार की नाही? मराठीचा काय मुद्दा करणार. मराठीचा मुद्दा नाहीये. जाऊ दे. बरं मला सांगा काय वाटतं, ठाकरे बंधू येतील, शिंदे फडणवीस येतील? तर काय सगळंच चालू आहे, म्हणजे न सांगता येण्याची गोष्ट आहे. आम्ही शिवसेनेवर पण भरोसा करतो आणि भाजपवर पण करतो, असं आहे. कोणत्या शिवसेनेवर भरोसा करता? हा आमच्या ठाकरेंच्या. तुम्ही शिवसेनेवर भरोसा करता आणि ठाकरेंवर भाजपवर भरोसा करता? बघूया काय कोण येईल तर येऊ दे, जाऊ दे आम्हाला. 2 दगडांवरती पाहिजे त्यांचे, 2 दगडांवरती. दगडावर नाही, असं सध्याचं वातावरण बघितलं तर तसंच वाटतं ना. असं शिंदेवरती नाही भरोसा? भरोसा काय नाही ठेवायचं. निवडून कोणी येऊ जाऊ बस. लाडक्या बहिणीचे येतात का पैसे? हो येतात, आता सध्या बंद आहे ते पण आम्हाला माहिती नाही. मग नाराज आहात का? नाराज कशाला, ते काय थोडंच आम्ही मागितलेलं आहे, होय की नाही हो. बरोबर, लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही मागितले नाहीयेत अजून, आपण थोडंसं पुढे जाऊ. हो काकू बोलणार का? बोला हो. अहो बोला, काय होत नाही, बसतो बरं 5 मिनिटं. काय करताय? कपडे धुते. काय वॉशिंग मशीन नाही का? वॉशिंग मशीन नाहीये. आणि पाणी बाहेरच? पाणी भरायचं काय बघा, हे असं पाणी भरायचं असतं. कोणी कुठलीही सत्ता येऊ दे, कुठलं काही होऊ दे, हे आमच्या हालत असेच आहेत. 33-34 वर्ष इथे राहतो आम्ही, हालत असेच आहेत. काही सुधारणा नाही. कुठलाही पक्ष आला तर आपलंच नाही करून मोकळे होतात ते लोक. तर आम्हाला ठाकरे बंधू आले पाहिजे फक्त, बाकी काही एक नाही. एकनिष्ठ ठाकरे बंधू दोन्ही. पण ते म्हणता काय केलं, 25 वर्ष ठाकरेंचीच सत्ता होती. 5 वर्ष फक्त होते ते. नाही ऐका ना, 20-25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती, त्यांनी काय केलं ना? कारण आम्हाला मुंबई आता वाचवायची आहे, आम्हाला मुंबई वाचवायची आहे. विकास नको? आम्हाला मुंबई वाचवायचं, आमचं कोकण वाचवायचं आहे. मेन आमच्या कोकणात आता नको ते आता प्रकल्प घेऊन जातात ना, ते आम्हाला नको आहेत. आम्ही कोकणकर आहोत, कारण आम्हाला कोकणकर वाचवायचं आमचं मेन, हे आमचं एक दृष्ट आहे. हे भाजप सरकार आलं तर आमचं सगळं वाटोळं होणार आहे कोकणचं, त्या कारण आम्हाला भाजप नको आहे. सरळ बोलून मोकळी होते. कोकणातला खूप लांबचा विचार करता, इकडचं बघा आधी. मी पण तेच बोललं, मुंबईचा पण बोलते, आम्हाला मुंबई पण वाचवायची आहे, कोकण पण वाचवायचं आहे. काय मुंबई आमच्या जाणार सगळे याच्या हातात आता, हा बाहेरच्या गुजरातच्या हातात जाणार सगळे. गुजरातकर इथे सगळे येऊन राहणार, मग आम्ही मुंबईकर काय करणार? हे सगळं दिसतंय इथे आता आम्हाला.
तुम्ही म्हणताय गुजरातकडे येतील गुजराती भाजपवाल्यांमुळे सरळ सरळ भाजपवाल्यांमुळे स्टाम मत तुम्ही तुमका सांगते मी आता भाजपमुळे. पण मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला. ठाकरेंची सत्ता होती ना 20 वर्ष. ठाकरेंनी मराठी माणसाला थांबवलं नाही का? आता काय केलं हे सगळं? त्यांची सत्ता होती तरी पण त्यांचं एवढं चालत नव्हतं असं काही नव्हतं, असं होतं ते. बरं मी काम करतो 4-5 नेत्यांची नावं घेईन ना. ऐका की नाही काय वाटतं तुम्हाला त्या नेत्यांबद्दल सांगा मला. उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे आमचे आहेत, राज ठाकरे, हे दोन्ही आमचे भाऊ म्हणजे आहेत व्यवस्थित, आम्हाला पाहिजेच आहे. ते दोन्ही एकत्र आले आहेत ना आता, मग ते दोन्ही आले पाहिजे आम्हाला. एकनाथ शिंदे नको आहे आम्हाला, नको आहे, का? नको आहे. 1500 रुपये वगैरे देतात तुम्हाला. आम्हाला नको आहे ते का? आमच्या कोकणाचा आणि मुंबईचा वाटोळा करायला निघालेली माणसं आम्हाला नकोच आहेत. देवेंद्र फडणवीस नकोच आहे आम्हाला, नको हे काय वाटतं त्यांच्याबद्दल? काय वाटतं? आता नको म्हटल्यावरती समजून जा तुम्ही काय आहे ते. समजत ना, नको म्हटल्यावरती समजून जायचं काय. अजित पवार, नको, कोणी नको आम्हाला. हे दोन ठाकरे व्हायचे. आमचं फक्त एवढंच आहे, आमचं मुंबई वाचवायची आहे आणि कोकण वाचवायचं आहे, ह्याच्यासाठी आम्हाला पाहिजे ते. काकू काय बोलणार? बोला. सांगा बोलायचं. सर्व मोदी सरकार आल्यापासून तर सर्व चाललंयच. अच्छे दिन आहे, आम्ही अच्छे दिनच बघतोय. सर्व हे दिसतंयच पूर्ण. कुठलाही नेता आला तरी प्रत्येक जण प्रत्येकाचाच बघतो, विचार करतोय. जनतेचा कोण विचारच करत नाहीये. तर काय करायचं याच्या पुढे? जनतेने काय करायचं? आम माणसांनी काय करायचं? तुम्ही सांगा. माझ्यासारखी गरीब बाई एकटी कमवणारी, तिच्या पदरी जर 3 मुली असतील किंवा शिक्षणाचं असेल तर त्यांनी काय करावं? सांगा ना, काय करायचं? कोणाकडून अपेक्षा आहे तुमच्या? कोणाकडून अपेक्षा? प्रत्येकाने निवडून आल्यावर काय अपेक्षा असते ती त्यांनी विचार करायला पाहिजे. येताना जाताना तुम्ही सांगता आम्ही सर्व करू, कोणी काही करत नाही. प्रत्येक जण आपापली सीट मिळायला 5 वर्ष शांत बसून राहतात. झालं 5 वर्षानंतर परत आहेच, तेच आहे. मग हे असंच चालू राहणार का, असं मी विचारते. तुमच्याकडे कामं झाली आहेत का की नाही? कुठलीच कामं नाही. बघा आम्ही काय करतोय ते. हे बघा, तोंडाने खेचून खेचून पाणी भरायचं. पाणी खेचलं. मग तेव्हा ते येते टपात. वरती तर चढणारच नाही. घरात तर तुम्ही नेऊच शकत नाही. कोण जबाबदार आहे याला? आता जबाबदार कोण? आता तुम्ही विचार करायला सांगा कोणते. आम्ही कोणाला सांगणार ना. आम्ही फक्त तुमच्याकडे अपेक्षा करणार की तुम्हाला निवडून दिल्यावर तुम्ही आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. आम्ही करू, सर्व करू बोलतात नाही, जातात ते 5 वर्ष येतच नाही तोंड दाखवायला. आता 1 महिनाभर सर्व करणार, सर्व मुबरला देणार आम्हाला. ते तुमच्या दारात येत नाहीत, तुम्ही त्यांच्या दारात जायचं की? कशाला? का निवडताना ते आमच्या दरवाज्यात येतात ना. जायचं, वाजवायचं दार. बघा आमची कामं करा. काय नाही करतो. उद्या या, परवा या. हात जोडून जातात की नाही, हात ठेवायचं त्याने. आमच्याकडे हात जोडतात की नाही, तेव्हा येऊन दरवाजे हात जोडतात ना. आमच्या जनतेमुळे तुम्ही पुढे जातात, गरीब लोकांमुळे तुम्ही पुढे जाता तुम्ही आत, आहे ना. मग तेव्हा त्यांनी विचार करा, गरीब जनतेचा पण विचार केला पाहिजे. गरीब जनतेचा विचार केला पाहिजे. बरोबर. येताना काय सांगता, आम्ही निवडून आल्यावर तुमचं असं करू तसं करू, काही करत नाही कोण. आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर उद्या या, परवा या. गरजू बाई असेल ती गेली तिथे, उद्या या, परवा या. मग काय आम्ही सारखं हेल्पटेच घालत राहायचे? काही सवलत नाही गरिबांसाठी. तर नेते, आता बरोबर नेते तुम्ही म्हणताय की तुमची कामं करत नाहीत, मग नेते नेमकं करतात काय 5 वर्ष? 5 वर्ष काय करतात त्यांचं त्यांनाच माहिती. येताना कसं सांगतात आम्हाला आम्ही हे करू ते करू. मग त्यांची बी जबाबदारी जेव्हा वचन घेतात तिथे की आम्ही सर्वांसाठी जनतेसाठी करू, मग त्यांनी केलं. मला असं वाटतं का तुम्हाला की नेते जनतेचं काम सोडून हल्ली फोडाफोडी, पळवापळवी? पळवापळवी तर आहेच, पण तुम्ही काय करता ते सांगा ना. तुम्ही आता येता तेव्हा सांगता आम्ही असं करू. 1 महिनाभर आमचं सर्व खाली असं, म्हणजे कसं हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ, 1 महिनाभर देतात. निवडून आले की जो तो आपल्या गायब. मग त्याच्यासाठी काय करायचं? तुम्ही मतदान करायचं चांगलं. हा नाही, आम्ही मतदान करतोच ना. सरळ फॉर्म भरून तुम्ही देत होता, आता हे पाहिजे ते पाहिजे, आता हे केवायसी करा ते केवायसी करा. आता का मग द्यायचं तुम्ही सरळ द्या ना तुम्ही. थांबा 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 बोला. नियम चालू झाले आता, नियम चालू झाले की असंच झालं पाहिजे, ती विधवा असली पाहिजे, ती नसली पाहिजे. याचा काय अर्थ झाला? आता मला सांगा कुणाला देणार संधी तुम्ही? मी तर सांगते, मला तर असं वाटतं कोणालाच देऊ नये, राहू दे तिथे, फुकट जाऊ दे मतदान.
खरं मी सांगते, कारण प्रत्येक जण जर असं आपण कशाला निवडून देतो त्यांना, की त्यांनी गरजू माणसांसाठी काहीतरी करावं. मग त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे जनतेसाठी. तुम्ही मराठी आहात, आता मराठी म्हटलं की ठाकरे असं एक समीकरण आहे. ठाकरेंनी काय नाही केलं मुंबईत? केलं ना, का नाही केलं? केलं. पहिलं होतं तर आता तर 5-10 वर्ष मी बघते तर काय वेगळंच वातावरण आहे. महागाई वाढवून ठेवले, टॅक्स वाढवून ठेवले, सर्व ठिकाणी जाल तिथे. काय करायचं सांगा ना, काय करायचं? फडणवीसांबद्दल काय मत आहे तुमचं? मुख्यमंत्री आहेत आपले ते. मुख्यमंत्री आले तरी तेच करणार, कारण गरिबाची बाजू तर मला दिसतच नाही घेताना. एकनाथ शिंदे मी म्हणतात मी स्थानिक मी खूप कुठे कुठे केले, जिथे त्यांचं जे आहे त्यांचं सानिध्य तिथपर्यंतच ते गेलेले आहेत. बघा ना, आपल्या इथे भैरमबागला जा, रिक्षावाल्यांना विचारा खड्डे किती आहेत, जाता येता बघा, कोण करतंय सांगा ना. गाड्या अडकतायत, खड्ड्यात जात आहेत, माणसाच्या जीवाला धोका आहे. एखादी गरोदर बाई असेल गेली ना खड्ड्यात, बघा तुम्ही भैरमबाग पूर्ण घ्या. आता येतील आम्ही हे करतो ते करतो, बघा तुम्ही स्वतः जाऊन बघा. जोगेश्वरी पासून ते 24 कॅरेट पासून या तो रस्ता बघा. आता किती वर्ष हा प्रॉब्लेम आहे. समजा तुम्हाला नगरसेवक केलं तर काय करणार तुम्ही? मी नगरसेवक केलं ना तर मी घेणारच नाही ते पद, कारण मला कोणाच्या शिव्या नाही खायचे आहेत. बोला बोला बोला, एक मिनिट थांबा. तरुण आहात बरोबर, कसं पाहता राजकारणाकडे? राजकारण आता ते काय राजकारणच चालू आहे, काय सांगू शकत नाही. पण आम्हाला पाहिजे ते ठाकरे बंधूच पाहिजेत. आता त्यांची युती झाली तर तेच निवडून यावे, हेच आमची युती नसती झाली तर कोणते ठाकरे पाहिजे होते? नकोच होते आम्हाला कोणच. शिंदे पण नकोच होते आम्हाला. युती झाली म्हणून ठाकरे पाहिजे ना, तर नकोच होते. नाही, ते आधीपासूनच हवे होते, पण ते आम्ही युती व्हायचीच वाट बघत होतो. मग तोपर्यंत कुणाला देत होतात? नाही, वोट आम्ही वाया घालवत होतो, नाही कोणाला देत होतो. हा, नाही देणार. एवढा राग कसला तुमचा? नाही, राग नाही आहे, स्पष्ट मत आहे. काय काकू म्हणणे मुंबई वाचवायची, काय मुंबईचं काय मॅटर आहे? बरोबर आहे, गुजरात येणार ना पूर्ण मुंबईमध्ये, मग काय आम्ही कुठे जाणार? बरोबर आहे. हो, नाही मला सांगा, फोडाफोडीचं राजकारण होतं, पळवापळवी करतं असं म्हणतात, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? राजकारण तर एवढं माहिती नाहीये, पण जर आपल्याला मुंबई वाचवायची आहे तर हवंच ते. मुंबई ठीक आहे, मुंबई वाचवा. आता मग तुम्हाला जर नगरसेवक केलं काय करायला पाहिजे? पण तुम्ही व्हाल का नगरसेवक? नाही, व्हायचं तर नाहीये, संधी नकोच आहे मला. का असं का? लोक राडे घालतात तिकडे युनिफॉर्मसाठी, तुम्ही म्हणता नगरसेवक व्हायचं नाही? नको, नगरसेवक नको. का? पण असं काहीतरी असेल ना? नाही, रिझन असं काहीच नाहीये, पण नाही. लोकांच्या शिव्या खायच्या नाही. झालं तर त्यांच्या अपेक्षा पण पूर्ण झाल्या पाहिजे. आपण आपल्याकडनं ते नाही झालं तर ते आहेच, त्यांचे शिव्या आपल्याला खाव्याच लागणार, ते आहे. धन्यवाद. थँक्यू. किती वर्ष असे कपडे धुता बाहेर? ते आता भाड्याची खोली आहे, आता धुयाले, आता धुयाले दोन. आधी कुठं राहिला? ते आहे ना शाही ते मंदिर आहे ना इकडं, तिथं होते राय. माझं घर आहे ना, ते पोराला इकलं ना, तर मग आता पोरीच्या इकडे मग कपडे घ्यायला लागतात. पोरगी धुत नाही? नाही, कामाला जाते ना, आणि तिच्या नवऱ्याचा पाय तुटला इतका अर्धा. मला सांगा, आता तिकडे पण बाहेरच कपडे धुवायचे का तिकडे त्या घरात? नाही, ते भाड्याने दिलं ना घर. कपडे बाहेर धुवायचे का तिकडे? हो, ते जागा नाही ना इकडे धुया बाहेर, एवढीशी खोली आहे ना. काय मोठं घर हवंय की नको? हं? मोठं घर वगैरे काय हवंय की नको? मोठं पाय जेवढा कपडा आहे तेवढाच पाय लांबवायला लागतात. कोणी पाय वळले तर चांगलं वाटते का? अहो, कसे बोलता तुम्ही? आता एक कोणी शरीरने कमावते, कोणी घामानं कमावते. आपल्याला काय जरूरत आहे? मला इथं लय वर्ष झाले, इथं ती 40 वर्ष उभार झाली. बरोबर आहे की नाही? नेते वगैरे येतात का भेटायला? कोण नेते येतात ना. काम करतात? काय काम करत नाही, काम झालं की काय बोलतही नाहीत. हो, दुसऱ्याला देतात. ज्याचं वोटिंग आहे ते आहे त्याच्याकडे पैसे देऊ, ते 500 रुपये आम्हाला कोणीच काय देत नाही. आम्ही तर जिथं आपण राहतो ना, आपल्याला तिकडेच द्यायला. बरोबर आहे की नाही? मतदानासाठी पैसे वगैरे मिळतात का? नाही, कोणी देत नाही आम्हाला. ते एक तुमच्यासारख्या माणसाला देतात आणि ते वाटतात, झालं तिकडं. आम्ही मागतही नाही आणि काहीच नाही. म्हणजे पैसे वाटतात, तुम्हाला मिळतात? आम्हाला नाही मिळत, वाटतात लोक. दिले तर घेणार का? नाही, घेणार नाही. बघते आता काय होतंय ते. आमचे 3 मतदानच. ते 2. कुणाला देणार मग आता? हं? कुणाला देणार? आता कोणाला द्यायचं सांगा बरं. तुम्ही काय सांगणार? नाही, आपण जिथं राहतो ना. बरोबर आहे, पण आता
देवेंद्र फडणवीस माहिती आहेत तुम्हाला? देवेंद्र फडणवीस माहिती आहेत? हो आता येतात दिसतात ना टीव्ही मध्ये. एकनाथ शिंदे माहिती आहेत? हो कोण आहेत एकनाथ शिंदे? ते हाय मला माहीत सांगते मला कोणतरी. ठाकरे माहिती आहेत? ठाकरे हो ते माहित आहे. कोणते? ठाकरे माहित आहे. दुसरे कोण? आपलं ते अजून काहीतरी बापा ते मोदी मोदी म्हणतात ते नाही ना. ते आधी म्हणायचे मोदी मोदी, आता नाही म्हणत मोदी मोदी. राज ठाकरे. राज ठाकरे ते पण चांगले आहेत. राज ठाकरे पण चांगले आहेत. आपलं काम तर नाही केलं मग तर टीव्ही मध्ये पाहतो त्याला चांगले आहेत ते पण. मामाचं काम जर झालं ना तुमचे कामं झाले मग काम केलं ना तर म्हणतो तुम्ही इमानदार, नाही तर काही नाही इमानदार. मग यांच्यापैकी कुणावरती जास्त विश्वास आहे तुमचा? विश्वास आता काय माहिती कोणावर माहिती. दिलं लई खेप मात्र काही विश्वास नाही ठेवला. दिलं त्याच्यावर त्याच्यावर काय पेंडेकर पैसे दिले माग लय लोकांना दिले. आमच्या इकडेच मात्र काय नाही केलं ना. हरकत नाही. तुम्ही पण इकडेच राहता का? नाही मी आनंदनगरला राहते. अच्छा, आनंदनगरला राहायचं म्हणजे एकच मतदार, हाच मतदारसंघ. इथे बहीण राहते. काय निवडणुकीचं काय वाटतं? तर काय माहिती नाही मला. तुम्हाला माहिती असले पाहिजे. स्थानिक आहे तुम्ही? मी आता गावून आली आहे. गावावर आलं असं म्हणता हरकत नाही. काय एकटाच बसलात तुम्ही? एकटेच बसत असतो मी इथं. का? बसतो नाही जेवायला गमलं तर बसायचं थोडं. काय विचार वगैरे केला की नाही? मतदान वगैरे आलं आता? केलं ना. काय वाटतं कोण येईल? आता बघू आता कोण आता जेव्हा माहीत येईन तेव्हाच माहीत पडेल ना. कोणाची ताकद कोणाची जास्त आहे मुंबईत सध्या? ताकद तर मोदीची वाटते बाबा जास्त. मोदी आणि मुंबईचा तसा काही संबंध नाही. मोदी दिल्लीत. शिंदे आहे ना, शिंदे साहेब. काय केलं शिंदे साहेबांनी एवढं? हे लाडक्या बहिणीचा पैसे 1500 रुपये महिना केला. आता मला तर भेटलाच नाही अजून. माझं नाही झालं. काय नाही झालं तुमचं? शिंदे साहेबांशी बोलायचं ना. आता कसं बोलणार? कुठं जाणार शिंदे साहेबाला शोधायला? कुठं भेटतात शिंदे साहेब? तेवढं टीव्हीवर दिसतात. टीव्हीवर दिसतात. हा आणि ते बोलताना दिसतात. ते राहतात कुठं काय कुठं आपल्याला थोडी माहित आहे ना. आपली ताकद पोचते का तिथं जायला? तुम्ही नाराज आहात मग पैसे मिळत नाही. हो. आता कोणाला मागायचे मग? घरी कोणालाच येत नाहीत का? घरी दुसऱ्या कोणाला येतात का घरी? मुलीला, सुनेला? मुलीला येतात. सुनीला नाही येत. सुनीचं पण नाही झालं. मुलगी देते का तुम्हाला थोडेसे? देते मुलगी देते. मुलीच्या जिकडे असतो मी. जर 1500 रुपये आले असते तुमच्या खात्यात तर तुम्ही शिंदेना मत केलं दिलं असतं का? हे बघा आपलं जे आपल्याला बघा कोणाला 2 मुलं आहेत कोणाला 3 मुलं आहेत. जो मुलगा आपल्याला जेवण देतो त्याच्याच मुलाचा आपण ढुंगण धुतो. हा बरोबर. मला जो आपल्याला सरकार देईल त्याचे आभारी मानायचे. सरकारचं ढुंगण नाही धुवायचं. ते तो मोठे माणसं आहेत ना त्याला आभारी मानायचं. शिंदेना मत दिलं असं तुम्ही एकदम असं प्रेमात सांगितलं सगळं. ठाकरे बद्दल काय म्हणते? ठाकरे बी सांग. ठाकरेबद्दल बी आहे. नेमकं आता द्यायचं कोणाला हे आता तिथंच माहीत पडणार ना. चला धन्यवाद बोलल्याबद्दल. शिंदेचं काय? आपलेच माणसं आहेत. ठाकरे आपलेच आहेत. फडणवीस आपलेच आहेत. शरद पवार आपलेच आहेत. अजित पवार सगळे आपलेच आहेत. नरेंद्र मोदी आपलेच आहे. डोनाल्ड ट्रम्प आपलेच आहे. डोनाल्ड ट्रम्प पण हो. सगळे आपलेच मानायचे ना. परक कोणाला करायचं तुम्ही सांगा? का नाही करायचं परका? काम नाही करणार परका? नाही असं वाटत होय. आता 4 मुलं असतात 2 नाही घालत त्याला आपण परक नाही मानत ना. त्याला पण आपलंच मानतो. 1 देतो त्याला पण आपलंच मानतो. बरोबर. ओवेसी ओवेसी आपलाच. सगळे आपलेच आहेत. सगळी मुंबई आपलीच आहे. सगळं महाराष्ट्र आपलंच आहे. महाराष्ट्र आपलंच आहे. तुम्हालाच मुख्यमंत्री केलं पाहिजे असं वाटतं. मला कोण करणार? जेवायला असं देत नाही तर मुख्यमंत्री कोण करणार? व्हायचंय का पण तुम्हाला मुख्यमंत्री? कसं होणार? मी शिकलीच नाही काही. नेते शिकलेले असतात का आपले सगळे? वा काहीतरी असतं ना 4था 5वा. मी शाळेमध्ये गेलीच नाही तर मला कोण करणार? मला इनडायरेक्टली म्हणाल 4थी 5वी तरी असतात.
चौथी पण नाही गेलीच नाही शाळेमध्ये. तो माझा म्हातारा म्हणतो तू जर 4-5 वर्ग जर शिकली असती तर तुला दिमाग आला असता. पण हाय मला दिमाग आता पण हाय. तुम्ही इतकं राजकारणामध्ये चांगलं बोलताय, आहे ना दिमाग तुम्हाला? हाय दिमाग आहे पण शिकलेली नाही. दिमाग आहे. हरकत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. पाणी भरताय का? किती वाजता येतं पाणी? 9:30ला. किती वेळ असतं? किती वेळ असतं? 12:30 पण असतं. आणि असं बाहेरच भरावं लागतं. आणि कपडे पण बाहेरच धुवायचे. किती दिवस असे हाल काढणार? काय करायचं, माझं बाहेर नेलंय ना. हे लहान आहे. काम वगैरे करतात का नेतेकडे की नाही, फक्त मतदान मागायला येतात नेते? काय करतात ना संडा बिंडाचं सगळा. फक्त संडास सागर होणार आहे का पण? करतात सगळं आता. हळूहळू आहे ना. किती वर्ष राहता इकडे? आम्ही वापरतो 30-40 वर्ष. मग 40 वर्ष हळूहळू होत आजपर्यंत आलात ना, अजून किती हळूहळू वाढ बघायची? काय करायचं. कुणाला मत देणार मग यावेळेला? काय माहिती आता कुणाला जाता होतो. तरी असेल ना एक नेता निवडलेला असेल. मला काय एवढं माहिती नाही. शिंदेबद्दल काय वाटतं? सगळे चांगले आहेत. फडणवीस? चांगलं सगळं चांगलं आहेत. राज ठाकरे? सगळे चांगले आहेत. कोण वाईट नाही बिलकुल. सगळं चांगलाच करतात ना. सगळं काकू बाहेर पाणी भरतायत आणि म्हणतात सगळं चांगलं करतात नेते. नाव काय मित्र तुझं? माझं नाव ओमकार मनोहर मिस्त्री. इकडे किती वर्ष राहतो इकडे? मी आता झाले आता ते 26-27-28 वर्ष झाली. हे काकू इकडे पाणी वगैरे पाईप वगैरे बाहेर घेऊन पाणी भरतायत. पाणी बाहेर आहे, काय समस्या काय तुमच्या? समस्या अशी आहे की पाण्याचा काही प्रॉब्लेम आहेच नाही, पण थोडे पाण्याचा इश्यू म्हणजे कसं माहिती आहे, पाणी येतो फास्टचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त एवढंच म्हणणं आहे की अजून जरा नळ बसून द्यावेत बस. फक्त नळ बसून द्यावे म्हणजे बाहेर ते घरात पाहिजे की बाहेर पाहिजेत. हो. आणि इतर प्रॉब्लेम्स काही पावसात पाणी वगैरे साठतं का इकडे? एवढीची गल्ली आहे. पावसात पाणी नाही थोडे नाही साधं. हो हो. आणि अजून काय समस्या? समस्या काहीच नाही एवढे. हे आणि घरांचं वगैरे काय म्हणजे एसआरए वगैरे काय डेव्हलपमेंट झालं अजून इथपर्यंत आमच्या एरियामध्ये. पण करायचंय नाही करायचं? करायचं. पाठपुरावा केला होता कधी? पाठपुरावा केलेला आहे 2-3 वर्षापूर्वी. नेते येतात का तुमच्याकडे की फक्त मतं मागायला? अजून काही माहिती नाही अजून. नेते येतात का पण भेटायला तुम्हाला? येतात पण ते काही 4 शब्द सांगून जातात बस एवढंच. काय सांगतात 4 शब्द? म्हणजे आपलं अजून काय होईल की नाही त्या संदर्भात की कधी डेव्हलपमेंट. मतदान आहे तुझं आता? करणार असं मत? हो करणार ना. काय वाटतं कोण जिंकून येईल? आमच्याकडे ताईच येतील, राजूताई पटेल ताई. कोणत्या पक्षात? आमचा शिवसेना. कोणती शिवसेना हा महत्वाचा प्रश्न. शिंदे सरकार. शिंदे सरकार. शिंदे सरकार? शिंदे सरकार नसतं, शिवसेना शिंदेची. शिंदे सरकार मुख्यमंत्री असतं. हो. ठाकरेंचं काय तुमच्याकडे? ठाकरेंचं अजूनपर्यंत त्या संदर्भात नाही बोलू शकत मी. नाही. तुम्ही सांगितलं नाही बोलायचं? नाही असं काही नाही बोलले. घाबरला काय म्हणतो? नाही घाबरलं नाही. घांबुडायचा वाक्य. धन्यवाद. धन्यवाद मी बोलणार. थांब इकडे. फडणवीसांबद्दल काय मत? फडणवीसांनी आता एक योजना आयोजित केली होती, ती लाडकी बहीण. त्या संदर्भात मी सांगायचं इच्छितो की ते पण चालू ठेवावी बस. तुझ्यासाठी? नाही माझ्यासाठी नाही, आईवडिला आईसाठी. एवढं आपुलकीने म्हणतो लाडकी बहीण चालू ठेवा. हो. लाडकी बहीण चालू ठेवा असं म्हणतो आईसाठी. न्यूज 18 मतदान वगैरे आहे का? मतदान आता नाहीये, कारण माझं वोटिंग कार्ड काढलेलं नाही अजून. काढलं नाही म्हणजे तू मुद्दामून काढला नाहीस की काय? नाही काढायचं आहे, पण आता सध्या फक्त अपडेटसाठी केलंय मी. आधार कार्ड अपडेट झालं की मग वोटिंग कार्ड काढू. मतदान मिस होणार आहे? हो होणार. एवढं इंटरेस्टिंग मतदान मिस करणार आहेस तू आता? तेच तर बोलतात ना, असं बोलतात ना, फर्स्ट वोटिंग माझं मिस होणार आहे. कारण मग आता वोटिंग कार्ड फक्त आता हा मतदान झाला त्याच्यानंतर माझं वोटिंग कार्ड बनणार. मग जे 18 वर्षानंतर फर्स्ट वोटिंग कार्ड वोटिंग असतं ते माझं मिस होणार.
त्याच्यानंतर निवडणुका डायरेक्ट आता लोकसभा आता झाल्यात, विधानसभा पण आता गेल्या वर्षी झाल्यात आणि आता महानगरपालिका. त्यामुळे पुढच्या 4 ते 5 वर्षात आता निवडणुका झालं, संपला विषय. कॉलेज विलेज करून जेव्हा नोकरीला लागशील त्याच मतदान करायचं. हो ते तर आहे. आता कुणाला केलं असतं जर असतं तुझं वोटिंग कार्ड, कुणाला मत दिलं असतं? राजूताई पटेलला केलं असतं. कोणत्या पक्षाच्या आहेत त्या? शिवसेनेचीच आहेत वाटतं. वाटतं मला नाही माहिती. कोणती शिवसेना? 2 शिवसेना आहेत. विचारतेस की सांगतेस? दोन्ही पण करते, तुम्हाला जे वाटतं. 2 शिवसेना आहेत बरोबर. एक उद्धव ठाकरेंची, एक एकनाथ शिंदेची आहे. खरी कुणाची? उद्धव ठाकरेंची खरी होती असं वाटतंय मला, आणि आता मग ते स्प्लिट झाले उद्धव ठाकरे आणि ह्याच्यामध्ये. आणि मग एकनाथ शिंदेची दुसरी झाली आता. आणि राजुलताई दुसऱ्या शिवसेनेला. हो तू दुसऱ्या शिवसेनेला मत देणार. बघू आता, जे जास्त सपोर्ट आम्हाला करतील, जे पब्लिकसाठी जास्त करतील त्यांच्यासाठी. एका मिनिटात पलटी मारली ना, एका मिनिटात. त्याच्यामुळे हल्ली प्रेडिक्शन करणं इलेक्शनमध्ये काय होतंय की एका मिनिटात माणूस मत बदलतो. आधी शिंदेना देणार होते, आता लगेच मत बदललं. असं नाहीये, पण जे पब्लिकसाठी जास्त करतात त्यांच्यासाठी पब्लिक पण गव्हर्नमेंटसाठी करेल असं बोलते मी. आधी आमच्यासाठी करा, नंतर आम्ही तुमच्यासाठी करतो. बरोबर आहे. अजून फिरूया आपण, गल्ली गल्लीत फिरूया आज आपण. खरं तर रिक्षा अर्थात येऊ शकत नाही आपली, त्यामुळे असं चालत चालत फिरावं लागतंय. काहू काय म्हणताय? नाही मला नको, आम्हाला खुर्चीचा मोह नाही. तुम्ही लगेच खुर्ची आणलीत म्हणजे काय खुर्चीचा मोह आहे तुम्हाला? नाही रे बाबा, पाय दुखतात म्हणून. काय सांग, बोलू काय सांग? बाबा, तुम्ही विचारायला स्कोप द्या मला. काय प्रश्न काय तुमचे? आमचे प्रश्न काय, पाय बी दुखतायत. काय बरं नाही, पाय दुखतात वगैरे, दुसरं काय. आणि हाय काय, पाणी नाही. आता पाणी पाठवली नाही भरपूर, आता पाणी वर चढवा उतरा, आमचे पाय दुखतात. आता निवडणूक आले म्हणून पाणी सोडली नाही फुल 8 दिवस. मग थोडी निवडणूक झाली की पाणी बंद. आता पाणी सोडलंय. आता फुल पाणी आहे 4 दिवस, 8 दिवस, 4 दिवस झाले. पहिलं पाणी कमीच होता, मोटर शिवाय पाणी चढत नव्हता, आणि आता बिना मोटरचं पाणी चढत आहे सगळ्यांना, टाकी बिकीत ना. हे मतदारांना कळून चुकतं आता. बाकी मतदार हुशार आहे ना. म्हणजे काय, आता हुशारी कुठे दाखवणार तुम्ही? आम्ही हुशारी बघू आता, आमच्या मर्जी आहे. अजून काय विचार केलेला आहे, अजून कुणाला द्यायचं ठरवलेलं नाही. नेते येतात का तुम्हाला भेटायला? हा? नेते येतात का भेटायला वगैरे? नेते अजून एक दोघं येऊन गेले, त्याला काही सीट नाही भेटले. आणि सीट ज्यांना भेटले ते काय आमच्या साईड कोण भेटायला आलेलं नाही. मोठे नेते वगैरे येतात का? मोठे नेते आपल्या मोठे नेते सगळे पेडणेकर वगैरे, राजुलताई येतात कधी कधी. हो, त्यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत ना, त्यांचे बॉस. कोण नाही येत, बॉस बीस नाहीच, कोणच नाही येत. काय वाटतं तुम्हाला, कुणाची सत्ता वगैरे येणार आहे यावेळेला? बघूया आता, माझ्यामध्ये शिवसेना पण यायला पाहिजे. कोणती शिवसेना? दोन्ही मिळून यायला पाहिजे. ते त्यांनी चुकी केली पहिली, कुणी? शिवसेनेवाल्यांनी. काय चुकी केली? काय चुकी केली? भाऊ, आपल्या मराठ्यांमध्ये हेच आहे ना, भाऊ भाऊ भांडतात, तिसरा फायदा घेतो. कुणी फायदा घेतला? पहिला काँग्रेसनेच घेतला. काँग्रेसचा काय संबंध इकडे? काय समज, भारतीला वगैरे ते बुकडले ते पार्टी, ती पण येत नाहीत ना. कोण येतात त्या कधी फिरायला, कोण? मग हेच आहे, दुसरं काय नाही, तेवढंच आहे आमचं. भाजपबद्दल काय म्हणत आहे? भाजप तसं पण चांगलं करतात, असं काय वाईट करत नाही. मला सांगा सर, सगळेच चांगलं करतात, मला एक सांगा, वाईट कोण करतं? वाईट म्हणजे आता गावच्या ठिकाणी आमच्या वाईटच केलं या लोकांनी. केमिकल कंपन्या सगळ्या आमच्या तिकडे टाकल्या चिपळूण साईडला, आणि सगळं प्रदूषणमुळे आमच्याकडे काही होतच नाही. झाडं, काजू नाही लागत, आंबा नाही लागत, कसं होणार आमचं? मग ते कमवणारे कमवत आहेत. मुंबईचा प्रश्न महत्वाचा, तुम्ही कुठे डायरेक्ट चिपळूणला घुसता? गावीच असतो, गावी पण असतो, इथं पण येतो. गावाला पण आमचं आहे ना, फार्म हाऊस वगैरे वाटतं गावाला? गावाला फार मध्ये सुपला झाडं वाडं आहेत ना, पण आता एक आंबा नाही. पहिले आमच्याकडे कलमाच्या आंबे यायचे, आता 5-7-8 वर्षात तर नाहीच, काय होतच नाही. मोर लागतो, गळून पडतो. आपण जर इकडचं बोलूया का? इकडचं काय बोलता, इकडचं पाण्याचा आमचा मोठा प्रॉब्लेम आहे. खड्डे पिड्डे नाहीत रस्त्यावरती? खड्डे तर आहेत, आता काम चालू आहेत. गटर आमचं अजून सगळे गटर साफ केले, पण आमच्या त्रिमूर्ती चाळीचे गटर साफ नाही केलेले आहेत. तुमच्याची राग असेल, तुम्ही काय? मग राग असेल मग सांगायचं ना, येऊन मतदानाला फिरायचं नाही नुसतं. आता तिकडून सगळे करत आले, अजून आमच्या जाईत कोण आलेलं नाहीये गटर साफ करायला. तुम्ही छापत असाल त्यांना, असं आता बोलताय तसं. तुम्हाला काय? मी घरात पण जापतो म्हणून माझं सगळे राग करतात. घरात कोण राग करत? सगळीच करतात, घरची बाहेरची सगळीच करतात. एरियावाले करतात का? नाही, एरियावाले नाही. लहानपणापासून मी ह्याच एरियामध्ये आहे. बैराम बागे तिकडे आईचा रूम आहे आमच्या. तुम्ही लहान असल्यापासून? मी लहान आल्यापासून इकडे खाडी होती, खाडी तेव्हापासून आहे. किती वर्ष झाली तुम्हाला इकडे?
मी लहानापासून इकडेच आहे. 65 वर्षात इथे काहीच नाही बदल आहे तसंच आहे सगळं. हे म्हणजे नंतरच झालं. तुम्हाला राग वगैरे येत नाही की प्रशासनाचा? राग येतो पण करणार काय? उपयोग काय त्याचा? राग येऊन आमचं कोण ऐकतोय? पैसेवाल्यांचेच पैसेवाले ऐकतात. मग तुमचं ऐकावं ना, पण काहीतरी तुम्ही आंदोलन वगैरे करा. ऐकत नाही. तुम्ही एवढं चांगलं बोलता, तुम्ही करा ना निवडणूक लढवत. आहे का आपलं शिक्षण नाही ना तेवढं. तुम्हाला वाटतं निवडणुकीला शिक्षण लागतं? नाही असं काही नाही, पण नकोच. आपलं आहे ते बरं आहे. आपलं कष्ट करायचे नाही खायचे. कशाला हवंय लोकांचं? निवडणुकीत कष्ट नाही लागत. कष्ट लागले तरी पण ते लोकांचे पाय सोडलं ना पाणी, बघा कष्ट घेतले. ते पाणी पाणी काय भरताना पण तेच तोंडात टाकायचंय थोडंसं. दुसरं काय जाणार आहे? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. निवडणूक वगैरे लागली आपल्याकडे, काय तुम्हाला काय वाटतं, काय होणार? आता निवडणूक बघूया कोण जिंकून येतं ते. तुम्ही ठरवलं पाहिजे ना कोण जिंकून येतं. आम्ही कसं ठरवणार? प्रत्येकाच्या मतावर आहे ना ते. तुमचं मत कोणाला जाणार आहे? आमचं शिवसेनेलाच. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरेची. शिंदेची नाही? नाही, का? ठाकरेंची. शिंदेची आम्ही पहिल्यापासून उद्धव ठाकरेंनाच म्हणतो. त्याच आमची तीच शिवसेना. शिवसेना आता शिंदेकडे ना पण. हो, पण आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मानतो. आणि आमच्याकडे आता नगरसेविका म्हणून म्हणजे तिकीट मिळालंय सेजल सावंत. मग आम्ही तिच्या सोबतच आहोत. तिलाच पाठिंबा देणार. पहिल्यांदा लढवतं ना? हो, पहिल्यांदाच. मग काय म्हणजे ती सुशिक्षित आहे, कसं आहे? हो, सुशिक्षित आहे. तर वकिलाची पण तिने आता शिक्षण घेते. बघा ना, तुम्हाला आत्मा टाकायला नको. नाही कशाला. हरकत नाही. काकू बसा, तुम्ही इकडे बोलू आपण. हो बसा, उभं राहून बोला. चला आता थांबा, तुम्ही आता बोला. माझं काय नवीनच आहे वोटिंग. माझं एकच झालेलं आहे वोट आता. का? मी आता वोटिंग कार्ड गेल्या वर्षी काढलेलं आहे. कुणाला देणार आहे? आम्ही शिवसेना. कोणती शिवसेना? उद्धव ठाकरे. का उद्धव ठाकरेंची शिवसेना का? कारण आम्ही जुन्या माणसांसोबत आधीपासून जोडलेले आहोत, म्हणून आम्हाला त्यांनाच वोट करायला आवडेल. मग जुने, मग नवीन कोण आहे? नवीन आता भरपूरच आहेत. अपक्ष म्हणून पण भरपूर लोक आहेत. मग आता नवीन लोक उभी राहतील, त्यांना आम्ही कसं वोट देणार? नवीन लोकांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही. संधी दिली पाहिजे. मग आम्ही देतोय ना. तुम्ही उभं राहिलात आणि तुम्हाला कोणी संधी दिली नाही, मग तसं नसतं हो. आता आमच्याकडनं पण नवीन फेस म्हणजे यंग फेस म्हणजे आता सेजल सावंत ती पण उभी राहिलेली आहे. सो आम्ही चान्स देतोय तिला. शिवसेनेकडनं ती उभी राहिली आहे, आम्ही तिला चान्स देतोय. धन्यवाद. इथे राहता का तुम्ही? हो, इथंच. किती वर्ष राहता? इथं झाले आता 10 वर्ष. 10 वर्ष. मतदान वगैरे आहे की नाही? मतदान आहे, कार्ड आहे. कुठे आहे मतदान? इकडे इथं कार्ड आहे, पण मी मतदान गावाला करते. गावाला पण करता, इकडे पण करता? इकडे नाही करत. पक्का? पक्का. चेक करायला सांगा ना. मी सांगा सांगा ना. माझं घर आहे गावाला ना, मी गावालाच असायची. दुबार मतदार आपल्याकडे दुबार मतदार खूप झाले आहेत की एकच माणूस 2-2दा मतदान करतो. नाही, तसं आम्हाला नको. तसं आम्हाला नको. 2-2 मत काय करायचं? नाव यायचं आणि कार्यक्रम व्हायचा. कुठे? माझं नाव कुठे येणार? 2-2 मतदार, दुबार मतदार. नाही 2-2 मत आम्ही करत नाही. गावाला नाही केलं तर आता इथं कार्डच माझं नाही, माझं गावचं कार्ड आहे. झालं असं की लोकांची 3-3 वेळा 4-4 वेळा नावं असतात मतदान याद्यांमध्ये, आणि मग दुसरं आणि ते असं विरोधक म्हणतात की बोगस मतदान होतं. कधी केलंच नाही आतापर्यंत. मला नाही बोलत आहे, घाबरू नका. पण बोगस मतदानावरती काय म्हणणं आहे तुमचं? असं काय नाही म्हणणं आहे माझं. बोगस मतदान चालतं ना? म्हणजे तर काय मला कळत नाही बाबा, काय म्हणतात ते तुम्ही. बोला, बोगस मतदान चालतं का? नाही, ते चालत नाहीच. तुमचं नाव चेक केलं का तुम्ही, आहे की नाही? हो, माझं नाव तर माझं 50 म्हणजे 40 वर्ष तरी मी मतदान आता करतेय. एकदाच नाव आहे की 4-4 वेळा नाव आहेत? नाही, एकदाच आहे. एकदाच म्हणजे मी जुनी रहिवासी आहे इथली. म्हणून तुमचं एकदाच नाव आहे. बरोबर आहे. काय नाव काय तुमचं? माझं नाव गणेश वसंत पाटील. ते काय करता? मी जॉब करतो. आणि आता जॉबला निघालात तुम्ही की सुट्टी टाकली 31st आज? नाही जातोय, जॉबला जातोय. घरी सांगाल जॉबला जातोय, रात्री पार्टीला जातो. दारू पितच नाही मेन गोष्ट. तर मला सांगा, इकडे राहता तुम्ही किती वर्ष झाली? मला 35 वर्ष झाली. काय प्रॉब्लेम्स काय तिकडचे? इकडची समस्या म्हणजे गटार साफ नाही, पाण्याचा इश्यू आहे, प्लस डेव्हलपरचा इश्यू आहे. एवढे वर्ष 18 वर्ष झाली डेव्हलपरने अजून डेव्हलप नाही केलेलं आहे. कित्येक लोक इकडे शिफ्टिंगमध्ये राहतात, कित्येक लोक भाड्याने देतात, त्यांना भाडं पण टायमावर भेटत नाही, आणि अजूनपर्यंत ती बिल्डिंग तयार नाही. नेतेवर येतात की नाही आपल्याकडे? हा, नेते येतात. काय करून जातात? काय ना, आश्वासन देतात बस. मागील 5 वर्षाची नगरसेविका राजुलताई पटेल, श्रीमती राजुलताई पटेल, काय ना आतापर्यंत आश्वासन देत आले ना, त्या व्यतिरिक्त काहीच नाही केलं ना.
पण काम करते, काम काही पण असू दे करायचं आहे, पण आता सध्या तशी सिच्युएशन नाही आहे. मग आता कोणाकडून अपेक्षा आहे तुम्हाला? आता आमचं मनसे आणि उद्धव ठाकरे उबाटाची युती आहे, तर ह्या टायमाला आमची कुमारी सेजल सावंत उभी आहे, तर आम्ही तिला सपोर्ट करणार. सांगितलं support. हो. भाजपवरती वगैरे तुमचा विश्वास नाही का? नाही भ्रष्टाचार आहे. शिंदे? शिंदेचं पण नाही, शिंदेचं इकडे अस्तित्वच नाही जास्त. तर राहिला होता प्रश्न बीजेपी आणि आपला शिवसेना आणि मनसे, या तीनच पार्ट्यांचं इकडे जास्त. तीनच पार्ट्यांचं अस्तित्व आहे, त्यांच्यामध्येच इकडे मुख्य लढत असेल असं म्हणतात तुम्ही, बरोबर? न्यूज 18 नंबर 1 आहे सध्या, नंबर 1 आहे आम्ही सध्या. काय बोलायचं त्याच्यात? आता काय बघा सांगा आता काय बघा, ह्या झोपडपट्टीत अशी घाण आहे, बघतात आहे सरकार, नाही बघत. आमच्यासारख्या म्हाताऱ्या लोकांना सरकार बघतोय, नाही बघत आहे. मग आम्ही जाणार कुठे? आमचा कोण आहे? कोण नाही. नाही नवरा आहे, नाही मुलगा आहे, नाही कोण नाही. कोण बघणार आहे? सरकार बघतोय हा? कोण बघतोय आम्हाला? कोण नाही बघत. कोणाला आम्ही मत देणार सांगा? कोणाला जिथून आणायचंय? कोणाला जो जिथून येते जे आपसामध्येच वाटून सर्व खाऊन मोकळे होतात, मग आम्ही कुठे जाणार? कोण खाता आपसात? आता खाणारे खातात, कोण देतोय आमच्यासारख्या गरीब? कुठल्या तरी नेत्याकडून अपेक्षा असेल ना बाबा, आता हा नाही तर तो. अपेक्षा असली असती तर आम्ही बोलले नसते. आम्ही कुठे जाणार? आमचे पाय पण नाही बरोबर, पायाने चालायला होत नाही आम्हाला. हा, लंगडत जा, डॉक्टरला जा, हे जा. कोण देणार आहे? घरात बसून कोण खायला देणार आहे? 2 भांडी घासून येते, कामं करते, तेच बस. ते लाडकी बहिणीचे ते पण बंद झाले. का बंद का झाले? आम्हाला काय माहिती आता सरकारने काय बंद केले तर? आम्हाला काय माहिती? आम्ही अनपड. मग आम्ही अनपड, आम्हाला काय माहिती? शिंदे जायचे काय माहिती आता शिंदे पण देतोय का नाही, कोण देतोय ते आम्हाला. यायचे ते औषधा पाणीला जायचे बाबा, आणायचे. डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हाडाचा प्रॉब्लेम आहे, लंगडते मी. कोणच नाही ते, बंद झाले. तर 2-3 महिने झाले येतच नाही. मग कोणाकडे जायचं आम्ही सांगा? आता शिंदेनी नाही दिले, कुणाकडून अपेक्षा? कोणत्या नेत्याकडून? कोण अपेक्षाच नाही आम्हाला कोणाकडून पण. जे देईल त्याच्याकडे अपेक्षा, नाही तर नाही. मुंबईत आता सत्ता कोणाची येईल मग? आता बघूया कोणाची येईल तेव्हा बघूया. ठाकरे बंधूंबद्दल काय वाटतं तुम्हाला? ठाकरे बद्दलचं काय बोलायचं आता? ठाकरे बद्दल केलंय, भरपूर केलंय त्यांनी पण, मग आमच्यासारख्यानं तर नाही केलंय. ते करणारे लोकांनाच करतात, आपल्यासारख्याला करत नाही. आपल्यासारख्याला करेल तर आम्ही तर तयार आहे सर्वकडे जायला. आणि फडणवीस? तर फडणवीस बघूया. फडणवीस तर आता हे नाही एक ना ह्याचे देवन फडणवीस, तर बघूया ते काय करतात. ते देवंदी फडणवीस काय करतात ते बघूया. आता मतदान झाल्यानंतर कळेल काय होईल आणि काय नाही. कोणाला तरी मतदान द्यावंच लागेल ना. पण बघूया ना कोणाला द्यायचं आणि काय नाही ते आपण आपले विचारच करायचं. जे आपली मदत करेल त्याला मतदान द्यायचं, नाही करेल त्याला नाही द्यायचं. लक्षात येतो ना भेटायला इकडे? येतात, बघतात, जातात. हे बघा, हे घाणीत आम्ही राहतो, कसे राहायचे आम्ही लोकांनी? मग येतात, गटर साफ करतात, जातात. झालं आमचं काम. गटर साफ करणंच काम. हा झालं. हे गटर नाही कधी साफ, कधीच झाली नाही. हीच गटर होते साफ. तुमचं घर कुठे आहे? हे काय माझं घर? मग कोण देणार आहे? सर्वांचे उंगले बंगले. आमच्या घरात पाणी येतो, पावसाच्या मैदान भरलं काय धो पाणी आमच्या घरात. कसं राहायचं आम्ही? इथे आता मी फिरत होतो, कोणी बोलायला तयार नाही. तुम्ही व्हिज्युअल मध्ये पण बघितलं असेल, सगळे नंदी बैलासारखी मान डोलवत आहेत नुसतं. आम्ही फिरताना नंदी बैल आला इकडे आपल्याला. बैल बोलतो का? कुणाची सत्ता येईल? कोण येईल? कोण जिंकेल? शिंदे जिंकतील का? मान्य आलं होत का? फडणवीस? नंदी बोलणं असं झालं की कोणाची सत्ता येणार आहे की नंदी पण मान डोलत नाही. नंदी बोलत नाहीये, तुम्ही तरी बोला. आता काय वाटतं मुंबईत कोण बाजी मारेल, कोणाची सत्ता येईल? एवढे पक्ष झालेले आहेत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब. आता एक एक करून बोला, एकत्र बोलू नका. मग असं आलो होतो एक बोलायला. शिवसेना, तुम्ही कोणती शिवसेना? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आमच्या इथून सध्या अधिकृत उमेदवार आहेत सेजल सावंत. तर आज आपण आपली रिक्षा घेऊन होतो मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये. आपण गल्लोगल्ली फिरलो करता. आपण पाहिलं रस्ते खूप छोटे होते, त्याच्यामुळे आपली रिक्षा आपल्याला दारापर्यंत लोकांच्या घेऊन जात आलं नाही. त्यामुळे आपल्याला उतरून पायी लोकांच्या दारी जावं लागलं. आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या मनातला नेता कोण आहे हे जाणून घेतला. त्याच्यामुळे आता ही रिक्षा घेऊन आता पुढच्या ठिकाणी जाऊ, पुढे जाऊन कुठेतरी थांबू, तिथे जाऊ, तिथे कोणाचं वार आहे, तिथे कोणाची हवा आहे याची चाचपणी करू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बघतोय रिक्षावाला.